आमेन, प्रेज द लॉर्ड। आमेन, प्रेज द परमेश्वर का नाम का महिमा हो। देवाच्या नावाचा महिमा असो। आज हमारे उपवास और प्रार्थना का 15वां दिन है। आज आपल्या उपास आणि प्रार्थनेचा 15वा दिवस। मनुष्य केवल रोटी से नहीं, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वर का मुंह से निकलने वाला एक वचन से हम जीते हैं। कारण परमेश्वराच्या हर एक मुखातून निघणाऱ्या वचनाने हमें ताकत देने वाला ताकद देणारा वास्तव में परमेश्वर की वचन है। हा, कारण परमेश्वराचं वचन आहे। मनुष्य कितना भी हमें प्रेज द लॉर्ड खाना खाए तो फिर से उनको भूख लगेगा, मनुष्य आपण कितीही जेवण जेवलं तरी पुन्हा एक पर परमेश्वर का वचन परमेश्वराचं वचन और भी भूख के साथ वास्तव में प्रेज द लॉर्ड हमें आगे बढ़ना है, अजूनही भुकाच्या ह्याच्यामध्ये वचन आपल्याला पुढे चालवण्यासाठी सामर्थ्य देते। क्योंकि ये केवल यही वचन है वास्तव में प्रेज द लॉर्ड हमें जिस बातों के लिए बुला के परमेश्वर ने अलग की वहां पहुंचने के लिए सहारा देते हैं। हेच ते वचन आहे की परमेश्वराच्या गोष्टींसाठी आपल्याला त्याच्याजवळ पोहोचण्यासाठी आपल्याला सहायता करते। यही वचन है वास्तव में प्रेज द लॉर्ड हमें जीवन देते हैं। हेच वचन आहे जे आम्हाला जीवन देत आहे। ये वचन है वास्तव में प्रेज द लॉर्ड परमेश्वर का साथ स्थिर रहने के लिए मजबूर करते हैं। आणि परमेश्वराबरोबर आपल्याला स्थिर राहण्यासाठी देखील हे वचन ये वचन है प्रेज द लॉर्ड वास्तव में हिल गया वो हर एक बातों को फिर से जड़ पकड़ने के लिए कृपा किया जाता पण है। आपल्या जीवनामध्ये सर्व हलणाऱ्या गोष्टींना पुन्हा एक वर जड मध्ये पकडण्यासाठी हे वचन सहायता करते। इसलिए परमेश्वर को वचन में स्थिर रहना और वचन का हमें मनन करना, वचन का प्रेज द लॉर्ड आदर करना, वचन प्रेज द लॉर्ड हमें क्या बोलते हैं हमें लालसा से खाना प्रेज द लॉर्ड ये सब जरूरी है। म्हणून वचनाच्या सामर्थ्याला समजणं, त्याच्यानुसार चालणं आणि वचनाला निरंतर आपल्या मनन करणं आणि त्याच्यामध्ये स्थिर राहणे। मैं सोच रहा था वास्तव में सरमन ऑन माउंट वास्तव में बुधवार को लेते हैं, आणि पहाडी वचन म्हणजे डोंगराचं जे वचन आहे ते घेतात प्रभूचे दास, परंतु वास्तव में प्रेज द लॉर्ड वो उपवास प्रार्थना से थोड़ा सा हटा के हम वास्तव में हमें परमेश्वर की लोगों को क्या चीज की जरूरत है उस बातों को पूरा कर। इसका मतलब हमें प्रेज द लॉर्ड पहाड़ी संदेश जरूरत नहीं, ऐसी बातों पे नहीं। जे डोंगराचं वचन आहे ते पाहिजे असं नाहीये, पण उपास आणि प्रार्थना चाली त्यामुळे येणाऱ्या जणांना परमेश्वराचं वचन काय पाहिजे त्यानुसार दास आज तुमच्याशी बोलणार आहे। क्योंकि उपवास प्रार्थना कुछ अलग बातों के लिए प्रभु के चरणों में बैठे हैं, कारण उपास आणि प्रार्थना आपण एक वेगळं धैर्य घेऊन देवाच्या चरणात बसलो आहोत। इसलिए उसी का प्रेज द लॉर्ड पवित्र आत्मा से भरा हुआ और आत्मा से गाइडेंस देने वाला वचन हमें सुनना जरूरी है। म्हणून पवित्र आत्म्याने भरलेल्या आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे आज ते आपण वचन ऐकणार आहोत। हम वास्तव में प्रवेशमती के राहों पर चलने के लिए हमने वाचा बांधा हुआ लोग हैं। हम आपण प्रभु ख्रिस्ताच्या मार्गावर चालणारे अभिवचन घेऊन चालणारे आपण लोक आहोत, पर चलते चलते फिर से हमें प्रेज द लॉर्ड हमें परमेश्वर से दूर रहने की एक अवस्था आ जाते हैं। परमेश्वरामध्ये चालत असताना काही गोष्टीच्या कारणास्तव प्रभूपासून दूर जाण्याची अवस्था आपल्या जीवनामध्ये उसका कारण भी कल बोला गया है। आणि त्याचं कारणही आपण काल ऐकले जैसे आशा को बार बार प्रेज द लॉर्ड आमीन परमेश्वर से दूर रहने के लिए हमें दुनिया की हर बातों को मानकर चलने के लिए अवसर होने के कारण यही था उन्होंने वास्तव अपने देश से हम प्रेज द लॉर्ड हमें वेदी हटाए नहीं था। म्हणून काल आपण जे वचनाच्या अनुसार आसा राजाविषयी वाचलं की त्यांनी जगाच्या आणि मनुष्याचा आश्रय घेतला, पण त्यांनी ज्या मोठ्या उंच वेदी होत्या त्या दूर नाही केल्या, म्हणून देवापासून दूर होण्याची अवस्था हमारा जिंदगी में भी ऐसे बहुत सारी वेदी है वास्तव में फिर से हमें परमेश्वर से दूर होने के लिए मजबूर करते हैं। म्हणून आपल्या जीवनामध्ये पण अशा उंच उंच वेद्या आहेत जे परमेश्वरापासून दूर होण्याचे अवसर होता। तो आज वास्तव में उस वेदी को भी दूर करना जरूरी है। आज पण आपल्या जीवनामधून त्या वेद्या वो वेदी हमारे जिंदगी में फिर से खड़ा हो जाते हैं आणि त्या वेद्या पुन्हा एक बार आपल्या जीवनामध्ये पुन्हा एक बार उठतात। इसलिए उसके बारे में आज हम सुनेंगे आणि आज आपण त्या वचनाच्या द्वारे आज आपण हम उसके लिए एक वचन उठाएंगे। त्याच्यासाठी एक वचन वाचूया। उत्पत्ति किताब उत्पत्तीचं पुस्तक दूसरे अध्याय का दुसऱ्या अध्यायाचं 17वां वाक्य आणि 17वं वाक्य। पर हाँ। भले या बुरे का ज्ञान हाँ। भले और बुरे का ज्ञान का जो हाँ। वृक्ष है उसका फल तू कभी न खाना, क्योंकि जिस दिन तू उसका फल खाएगा हाँ। उसी दिन अवश्य मर जाएगा। प्रेज द लॉर्ड। परमेश्वर ने वास्तव में पृथ्वी का उत्पत्ति करने के लिए प्रभु ने वास्तव में कारण होने के कारण मनुष्य के साथ मनुष्य को परमेश्वर उतना तक प्रेम किया। परमेश्वराने मनुष्याला उत्पन्न करण्याचं एकच कारण आहे, कारण प्रभू आपल्यावर खूप प्रेम करत आहे। परमेश्वर वास्तव में प्रेमी है ये बात तो दिखाना चाहता था। परमेश्वर प्रेमी आहे या गोष्टीला प्रकट करण्यासाठी प्रभूने कार्य केलं। उसका वास्तव में रिजल्ट था वास्तव में उन्होंने मनुष्य को बनाया। ह्याच त्या गोष्टी ज्या होत्या त्या परमेश्वराने आपल्या जनांना परमेश्वराने निर्माण केलं। उसका कारण था वास्तव में
शमशान पड़ा रहने वाला पृथ्वी को फिर से परमेश्वर ने प्रेचर बनाना शुरू की। एकदम निशांत म्हणजे एकदम वस्ती अशा एकदम उजाड पडलेल्या गोष्टींवर त्या धर्तीवर परमेश्वराने आपल्याला उत्पन्न केलं त्या कारणास्तव। आमेन। परमेश्वर एक्चुअली बाइबल अगर आप पढ़ेगा ना, जर आपण पवित्र शास्त्र जर वाचलं, नॉर्मली 7 युगों के द्वारा हम गुजर चुका है। आणि बायबलच्या अनुसार आपण 7 युगानुसार गेलेलो आहोत। उसमें एक युग अभी प्रेज द लॉर्ड आना वाला है, अजून एक युग आता येणार आहे बाकी 10 युग वास्तव में हम पूरा कर चुका है। आणि 10 युग आपण पूर्ण करून चुकलो आहोत। ये सारे युग वास्तव परमेश्वर ने वास्तव में पृथ्वी पर बनाया प्रेज द मनुष्य के लिए। आणि हे सारे युग जे आहे ते परमेश्वर पृथ्वीने आपल्यासाठी बनवले। उसमें 3 युग हम जानता नहीं है, आणि त्याच्यातले 3 युग जे आहे ते आपण नाही जाणत। हमें प्रेज द लॉर्ड 7 युग का 6 युग के द्वारा प्रेज द लॉर्ड सॉरी हमें 7 युगों के बारे में युगों के द्वारा गुजर गया भी है, एक युग आना वाला भी है। आणि त्या 7 युगांवरून आपण गेलेलो आहोत आणि एक युग येणार आहे। प्रेज द लॉर्ड। तो 7 और 3 मिला के कितना हो गया? 7 आणि 3 मिळून किती झाले? 10 हो गया। आणि 10 झाले युग। एक और युग में हम प्रेज द लॉर्ड भावी में भविष्य में प्रवेश होने वाला है। अजून एक युग आहे ते आपण भविष्यामध्ये प्रवेश करणार आपको आहोत। बहुत संदेह हो गया लग रहा है। जर तुम्हाला संदेह वाटत राहील, प्रेज द लॉर्ड। ओके, मैं आपको उस बातों को दूर कर देता हूं। आणि त्या गोष्टींना दूर करत आहे। मैं पहले बोला टोटल बाइबल 7 युगों के बारे में बताते हैं, टोटल पवित्र शास्त्रामध्ये 10 युगांविषयी बोलत आहे, परंतु वास्तव में 11 युग है। पण वास्तविक रीतीने पाहिलं उसमें तर 11 आहे। 3 युग प्रेज द लॉर्ड खर्च हो चुका है। 3 युग झालेले आहे एक सृष्टि के युग, आणि एक सृष्टीचं युग। आमेन। उत्पत्ति किताब पहला अध्याय का पहला वाक्य। उत्पत्तीचं पहिलं अध्यायाचं पहिलं वाक्य। दूसरा है शमशान पड़ा रहने वाला युग, आणि एकदम निर्जल पडणारी गोष्ट। उत्पत्ति किताब पहला अध्याय का दूसरा वाक्य। आणि उत्पत्तीचं पहिल्याचं दुसरं। तीसरा है तिसरं आहे हमें फिर से भूमि को अपना यथास्थिति में लेकर आना वाला युग, पुन्हा एकदा भूमीला नवीन करण्यामध्ये आणण्यामध्ये लागले। उत्पत्ति किताब पहला अध्याय का तीसरा वाक्य। उत्पत्तीचं पहिल्याचं तिसरं। ये तीनों वास्तव में प्रेज द लॉर्ड हो चुका है। आणि ह्या 3 गोष्टी होऊन गेल्या आहेत। उसके बाद परमेश्वर ने 7 युगों को युग बनाया। आणि ह्याच्यानंतर परमेश्वराने 7 युगांना बनवलं। चौथा युग है चौथा युग आहे निष्कल्मष युग। निष्कल्मष युग, प्रेज द लॉर्ड, मतलब पाप ना रहने वाला युग, हा पाप नसणारं युग, निष्कल्मष युग। पाप नसणारं युग। मैं वास्तव में ओरिजिनल भाषा हिंदी भाषा बोला, निष्कल्मष युग। दासांनी एकदम ओरिजिनल हिंदी भाषेमध्ये तुम्हाला सांगितलं, त्याचा अर्थ असा आहे पाप नसणारी भूमी, कोई पाप ना करने वाला युग, पाप न करणारी युग। वो तो बात उत्पत्ति किताब दूसरा अध्याय दूसरा का 15 से लेके उत्पत्ति किताब तीसरा अध्याय का 21 तक। उत्पत्तीचा 15 दुसऱ्याचा 15 अध्याय मध्ये लिहिलेलं आहे ते। प्रेज द लॉर्ड। दूसरा है मनसाक्षी युग, दुसरा आहे मनसाक्षी युग। उत्पत्ति किताब तीसरा का 22 से लेके उत्पत्ति किताब 8 अध्याय का 14 तक। उत्पत्तीचा तिसरा अध्याय या वचनामध्ये ते लिहिलेलं आहे। हमें चौथा है, चौथा आहे प्रेज द लॉर्ड। चौथा बोला, पांचवा है ना, पाचवा। मैं छेवा प्रेज द लॉर्ड। छेवा है सहावा आहे मानुषी का युग, मनुष्य राज करने वाला युग, मनुष्य राज करणारे युग। उत्पत्ति किताब 8 का 15 से लेके उत्पत्तीचा 8 अध्यायाचा 15 वचन, उत्पत्ति किताब 11 का 32 तक। आणि उत्पत्तीचा 11 चा 32 वचन। चौथा है, सॉरी सातवां है सातवा आहे वाग्दत्त युग, वचनाचा युग। उत्पत्ति किताब 12 अध्याय का पहला वाक्य से लेके उत्पत्तीचा 12चा पहिल्याचं वाक्य, निर्गमन 12 अध्याय का 37 तक। आणि निर्गमचा पहिल्याचा 33 वचनापासून। प्रेज द लॉर्ड। उसके बाद 8वां है आणि त्याच्यानंतर 8वां युग आहे न्याय प्रमाण युग, न्याय करणारा युग। निर्गमन 12 का 33 से लेके निर्गमन 12चा 38 पासून, मत्ती सुसमाचार दूसरा अध्याय का 23 तक। आणि मत्ती सुसमाचार दुसऱ्याचा 32 पासून। हमें प्रेज द लॉर्ड। हमें अभी कितना है? 9वां है ना। नववा। हाँ 9वां है 9वा आहे हमें कृपा युग, आता कृपेने भरलेले युग। आमेन, प्रेज द लॉर्ड। वो मत्ती सुसमाचार तीसरा अध्याय का पहला वाक्य से लेके मत्तीचा तिसरा अध्यायाचा पहिल्या पासून, प्रकाशित वाक्य 19 अध्याय का 10 वाक्य आणि तक। प्रकाशित वाक्याचा 19 अध्यायाचा 10वां युग है 10वा युग आहे सहस्राब्द युग,
1000 साल राज करने वाला युग। आणि 1000 वर्ष राज करणारे युग। प्रकाशित वाक्य प्रकाशित वाक्य 19 अध्याय से 19 अध्याय 11 वाक्य से लेके 19 अध्यायाचा 12 पासून प्रकाशित वाक्य 20 अध्याय के 15 तक। आणि प्रकाशित वाक्य 20 से 15 पर्यंत 11वां है 11वा आहे नया धरती नया आकाश का युग। आणि नवी सृष्टी नवीन आकाश हे युग हमें आहे। प्रकाशित वाक्य 21 अध्याय से लेके प्रकाशित वाक्य 22 अध्याय तक। आणि प्रकटीकरणाचं 21 अध्यायाचं 22 ऐसे वचनापासून 11 युग में प्रेज द लॉर्ड इस पृथ्वी को परमेश्वर ने प्रेज द लॉर्ड बनाया गया है। आणि ह्या 11 युगांना परमेश्वराने घेऊन ह्या पृथ्वीला स्थापित केला आहे, बनवला आहे। प्रेज द लॉर्ड बनाने का समय है ना, बनवण्याच्या वेळेस परमेश्वर की एक ही सोच था, एकच विचार होता परमेश्वराने, मेरा प्रेम प्रेज द लॉर्ड इस पृथ्वी में रहने वाला लोगों को बताने का। आणि माझ्यामधले असलेलं प्रेम जे आहे या पृथ्वीवर सर्वांना समजलं पाहिजे। प्रेज द लॉर्ड प्रेम की भाषा वास्तव में प्रेज द लॉर्ड प्रकट करना जरूरी है। आणि प्रेमची भाषा आपल्याला प्रकट करणं फार गरजेचं इसलिए आहे। परमेश्वर ने सोचा आणि म्हणून परमेश्वराने मैं विचार अपनी केला, छाया में मी आपल्या अपने प्रतिरूपामध्ये, स्वरूप में आपल्या स्वरूपमध्ये मनुष्य को बनाया आणि मनुष्याला मी निर्माण करेन। और परमेश्वर ने बनाया। आणि परमेश्वराने बनवलं। तब से लेकर तेव्हापासून मनुष्य के हृदय के अंदर आणि मनुष्याच्या हृदयामध्ये एक ही विचार था, एकच विचार आहे केवल भलाई। आणि केवळ ती आहे चांगुलपण। हालेलुया बुराई का स्थान ही नहीं, वाईटाला कुठं स्थान नाहीये, एक ही विचार एकच विचार आहे भलाई। चांगुलपण। आमेन। ये बात परमेश्वर का स्वभाव का साथ प्रेज द लॉर्ड मिले रहते हैं। आणि हे गोष्ट सगळ्या परमेश्वराच्या स्वभाव बरोबर जुडलेला आहे। आमेन आमेन। बहुत अच्छा संबंध है वास्तव में परमेश्वर और मनुष्य के साथ। चांगला खूप चांगला संबंध आहे मनुष्याचा आणि परमेश्वर। हमेशा वास्तव मनुष्य और परमेश्वर का हमें प्रेज फेलोशिप उनका हमें संगति होते रहता था। आणि म्हणून मनुष्य आणि परमेश्वराबरोबर नियमित रीतीने संगती होत बहुत असते। अच्छा प्रेज लॉर्ड हमें सानिध्य वास्तव मनुष्य परमेश्वर के साथ अनुभव की। आणि किती मनुष्याने परमेश्वराची उपस्थिती अनुभव केली। उसकी ज्ञान बहुत हमें भयानक था, त्याचा ज्ञान खूप भयानक होतं। परंतु ज्ञान एक ही ज्ञान, एकच ज्ञान, देवी ज्ञान, दैविक ज्ञान। बाकी कोई ज्ञान परमेश्वर आदम के अंदर है ही नहीं था। आणि आदमामध्ये कुठलंच बाकीचं इतर ज्ञान नव्हतं। परंतु मनुष्य की प्रेज लॉर्ड इस भलाई को देखे मनुष्याच्या हा चांगुलपणाला बघून शैतान को जलन आया। आणि शैतानाला जळण झाली। आमेन। शैतान ने वास्तव में मनुष्य को भड़काया। आणि शैतानाने वास्तविकरीत्या मनुष्याला आदमाला भडकवलं। प्रेज लॉर्ड परमेश्वर ने मना किया था, परमेश्वराने मना केलेली इस वाटिका का सारा वृक्ष पूरा सब कुछ तो खा सकते, म्हणजे त्या बागेमध्ये असलेलं प्रत्येक तू फळांना खाऊ शकतो। परंतु वाटिका के सेंटर में प्रेज बनाया गया हुआ आणि बागेमध्ये मध्य भागी असलेला फळ भले बुरे प्रेज काम, भले बुरे वृक्ष आणि चांगले आणि वाईटाचं जे फळ आहे तुम खाना नहीं, आणि ते तू खायचं नाहीये। जिस दिन तू खाएगा ज्या वेळेस तू खाशील उसी दिन तू मरेगा। आणि त्यावेळेस तू मरशील। आमेन। ऐसा नहीं परमेश्वर ने उनको बताया नहीं, असं नाही परमेश्वराने सांगितलं नव्हतं। परमेश्वर ने हर इंस्ट्रक्शन वास्तव में दिया गया है। आणि परमेश्वराने त्या गोष्टीचा नियम आणि इसको खाना नहीं तुझे, आणि ह्याला खायचं नाही, अगर खाए तो तुम मर जाएगा। आणि तू जर खाल्लं तर मरशील। मनुष्य ने वो खाया, आणि माणसाने ते खाल्लं, मनुष्य भला बुरा जानने लगा, आणि मनुष्याला चांगलं आणि वाईटाचं ज्ञान आलं। पर मनुष्य मरा नहीं, आपण मनुष्य मेला नाही, परंतु परमेश्वर ने क्या मरेगा करके बोला था, काय मरेल असं बोललो होतं। मेरा बारे में तेरी जो ज्ञान है, माझ्याविषयी तुझ्याकडे जो ज्ञान आहे, प्रेज लॉर्ड केवल भला आणि केवळ चांगुलपण, वो तेरी जिंदगी से चला जाएगा। आणि ते तुझ्या जीवनातून दूर हो, अभी तुम बुरा भी जाने लगेगा, आणि तुम्ही वाईट पण जाणू वो लागला, तेरी हृदय हमेशा बुराई की ओर यात्रा आणि करेगा। तुझं हृदय नेहमी त्या वाईटाकडे मन फिर लागेल। हमें मनुष्य की सबसे बड़ी बात यही है, मनुष्याची एकच मोठी गोष्ट अगर आहे, भले बुरे हमारे सामने है तो भी चांगलं आणि वाईट आपल्या समोर मनुष्य के असतं, हृदय हमेशा बुराई की ओर यात्रा करेगा। आणि आपण नेहमी वाईटाकडे पण जातो। ये बात परमेश्वर जानता था। हे परमेश्वर जाणत होते। प्रेज लॉर्ड भला बुरा जानने के बाद मनुष्य के वास्तव में आत्मा मर गया। चांगलं आणि वाईटाचं ज्ञान आपका मालूम आल्यानंतर मनुष्य को केवल 3 चीज उसके अंदर है, आणि मनुष्यामध्ये 3च गोष्टी त्याच्यामध्ये ये आहेत। उसकी आत्मा,
एक आहे त्याचा आत्मा, इस आत्मा का द्वारा ह्या आत्म्याच्या हम द्वारे केवल परमेश्वर के बारे में सोच सकते हैं। आणि आपण केवळ आणि केवळ परमेश्वराविषयी विचार करू शकतो। अभी हम उपवास और प्रार्थना के द्वारा आपण उपास आणि प्रार्थनेच्या केवल द्वारे परमेश्वर के बारे में ही सोचते हैं। आपण केवळ आणि केवळ परमेश्वराविषयी विचार करत आहोत। प्रार्थना करना, प्रार्थना करणं, वचन मनन करना, वचन मनन करणं, बुराई दूर निकाल हमारी जिंदगी से हटाना, वाईटापासून दूर होणं, प्रभु की राहों पर चलना, परमेश्वराचा प्रभु की आवाज सुनना, देवाचा आवाज उसके ऐकणं, सामने घुटना टेकना, त्याच्या समोर गुडघे टेकणं, इसके अलावा प्रेज़ द लॉर्ड हमारी आत्मा कुछ नहीं चाहते हैं। आणि याच्या व्यतिरिक्त आपला आत्मा काही नाही। मनुष्य की आत्मा वास्तव परमेश्वर का दीपक है। कारण मनुष्याचा आत्मा हा परमेश्वराचा दीपक परमेश्वर आहे। का दीपक के अंदर वास्तव में प्रेज़ द लॉर्ड परमेश्वर की बात ही जलेगा। आणि परमेश्वराचा जे दीपक आहे कहां लिखा है? त्याच्यामध्ये आत्मा असेल। 28 का 20 का 28 है, 20 का 28 नीति वचन 20 का 28। नीति सूत्राचा 20:28 हमें प्रेज़ द लॉर्ड मनुष्य की आत्मा परमेश्वर के दीपक के करके लिखा है। मनुष्याचा पढ़ेंगे। राहणारा आत्मा परमेश्वरासाठी दीपक आहे। 27 ओके। 27 वचन। हाँ, मनुष्य की आत्मा हाँ। यहोवा का दीपक है। हमें मैं आपको बोलता अगर मनुष्य की आत्मा, आपकी आत्मा अगर परमेश्वर के दीपक है, वो दीपक जलेगा कैसे? आणि जर तुमच्यामध्ये असणारा जो आत्मा मनुष्याचा आत्मा आहे तर तो दीपक आहे ते कसं वो जळणार? दीपक के अंदर वास्तव में इस पृथ्वी का कोई भी तेल नहीं चलेगा। ह्या धरतीवर असलेलं कुठलंही तेल त्याला जाळून हमें नाही उधर शकत। कोई भी मनुष्य का तेल नहीं चलेगा। तिथं मनुष्याचं तेल नाही चालणार, वो दीपक में केवल वास्तव में परमेश्वर का ही तेल चलेगा। कारण त्या दिव्यामध्ये फक्त केवळ आत्मा का ही बात पर जलेगा, आणि आत्म्याच्याच गोष्टी होतात। परमेश्वर का वचन का ही बात जलेगा। देवाच्या वचनाचंही काम होईल। बाकी कोई भी चीज उसमें जलेगी नहीं। त्या बाकी कुठल्याही गोष्टी जळणार नाही। Praise the Lord। Praise the Lord। अगर वो खत्म हो गया तो जर ते संपलं, वो शून्य हो गया, जर ते शून्यात वो येईल, सो गया, ते झोपून जाईल। फिर बाकी क्या बचा है? मग आता काय वाचलं? हमारी प्राण आपलं प्राण और शरीर। आणि शरीर। ये प्राण बोले तो क्या आपको मालूम है? हा प्राण म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? Praise the Lord। Praise the Lord। आपकी सोच तुमचा विचार प्राण नियंत्रण करते हैं। प्राण नियंत्रण करते। आपका निर्णय, तुमचा निर्णय, आपका प्यार, तुमचं प्रेम, आपका नफरत, तुमची नफरत, आपका निर्णय, तुमचा निर्णय, आपका आलोचना, तुमच्या हर एक गोष्टी आहेत, आपका आई लव यू, तुमचं आय लव्ह यू, ये सब प्राण नियंत्रण करते हैं। आणि सगळं ते प्राण नियंत्रण शरीर के करतं। साथ कोई काम नहीं। आणि शरीराबरोबर त्याचं काही काम शरीर नाही। जो प्राण बोलेगा शरीर जे प्राण वो बोलेल शरीर मानेगा। आणि ते शरीर मानेल। बहुत गरीब है ये। हे बहुत गरीब आहे, आमीन। प्रेज़ द लॉर्ड। इसका बहुत गरीब है ये इंसान। खूप गरीब आहे। आमीन। जो प्राण बोलेगा ना जे प्राण बोलेल ना वही वास्तव में ये करेगा, आणि तेच शरीर करेल बाकी कुछ नहीं करेगा आणि ये। बाकी काय करणार बहुत नाही। गरीब है ये। ते खूप गरीब आहे। प्रेज़ द लॉर्ड। Praise the Lord। ये प्राण, ये शरीर बहुत विचारा है। कारण हे शरीर खूप गरीब आहे। आपका प्राण क्या बोलेगा तुमचं प्राण जे बोलेल वही ये करेगा। आणि ते शरीर करेल। ऐसी अवस्था में वास्तव में बदल गया था। अशा अवस्थेमध्ये ह्या गोष्टी बदलल्या। Praise the Lord। Praise the Lord। तब से लेकर मनुष्य वास्तव में सुबह से लेकर शाम तक भलाई के लिए ढूंढते हैं। सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत भलाई चांगुलपणाला शोधत राहतो। आप अभी भी हम वैसा ही जीवन है। आपलं पण आता पण तसंच जीवन आहे। आमीन। आमीन। आप कोई बुराई चाहेगा? तुम्ही कधी वाईट गोष्टींना चाहताय का? Praise the Lord। अगर एक आपने एक क्या बोलते हैं एक कपड़ा खरीदने के लिए गया तो आप क्या क्या ढूंढते हैं एक्चुअली? तुम्ही जर कुठले कपडे खरेदी करायला गेले तर तुम्ही काय शोधता? अच्छा कलर, चांगला रंग, अच्छा कपड़ा, चांगला कपडा, अच्छा कंपनी, चांगली कंपनी हमें अच्छा हमें कीमत वाला, आणि चांगले किमतीवालं। आप यही सोचते हैं ना? हे सगळं विचार करताना सुबह से लेकर शाम तक अच्छा ही सोचते हैं ना? सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत चांगला विचार करताना। ठीक है। ठीक आहे। एक टमाटर खरीदने के लिए गया तो जेव्हा मार्केट तुम्ही में टमाटे विकत घ्यायला जाता आप क्या बाजारात, ढूंढते हैं? तुम्ही काय शोधता? बोलिए। बोला। अच्छा टमाटर। चांगले टमाटे। अभी तो प्याज का प्रेस चलो, कांदा का कीमत बहुत ज्यादा हो गया। आणि कांद्याची तर भाव खूप वाढला आहे। उधर जाके कौन सी कांदा ढूंढेगा? आता त्याच्यामध्ये कुठला कांदा शोध? अच्छा कांदा। चांगला कांदा। आमीन। आमीन। ये सब अच्छा अच्छा सुबह से लेकर रात को सोने तक अच्छा। आणि सकाळपासून तर संध्याकाळी रात्री झोपेपर्यंत चांगल्या गोष्टींचा शोध। कभी कभी मन में आता है ना, कधी कधी मनात येतं ना, मेरे को अच्छा थोड़ा सा और अच्छा पति मिले तो अच्छा होता। असं कधी कधी वाटतं ना जर मला अजून चांगला नवरा मिळाला असता तर। नहीं 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 सोचते? असा विचार करत मेरे को नाही का? अच्छा इससे अच्छा और एक अच्छा स्वभाव का पत्नी मिले तो मेरी जिंदगी सुधर गया होता, ये कभी सोचता नहीं हे कधी तुम्ही विचार करत नाही का ह्याच्यापेक्षा एक चांगल्या स्वभावाची जर पत्नी मिळाली तर? है ना? है ना? सब लोग अच्छा 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 ही सोचते हैं।
आणि चांगलाच विचार करतात सगळेजण. आमेन. आमेन. एक्चुअली परमेश्वर की आत्मा सोने के मनुष्य की आत्मा सोने के बाद आणि मनुष्याची आत्मा झोपत असताना मनुष्य को वास्तव में उसकी आमेन प्राण अदरवाइज उसकी जीवन आमेन प्रेज द लॉर्ड आमेन कंट्रोल करने लगा. त्याच्या असलेलं प्राण आणि त्याचं जीवन त्याचा पूर्ण शरीराचा कंट्रोल घेतं. एक्चुअली हुआ क्या? आणि झालं काय? एक छोटा सा प्रेज फल खाया. एक फळ खाल्ल्यामुळे तो फल का प्रेज द लॉर्ड वो मोटापन कितना बढ़ा है थोड़ा सोचो. आणि त्या फळाचं किती मोठेपण आहे जरा विचार करा. फल खाने से हुआ ना. आणि ते फळ खाल्ल्यामुळे झालं ना. नहीं है ना. है ना? फल खाने से हुआ ना. ते फळ खाल्ल्याने झालं ना. तो फल के बारे में सोचो आप. तुम्ही त्या फळाविषयी विचार करा. वो फल खाने के बाद उसमें लिखा गया है उनकी आंखें खुली. आणि वचनामध्ये असं लिहिलेलं की त्यांनी फळ खाल्ल्याने त्यांचे डोळे वो उघडले. भला बुरा जानने लगा. ते वाईट आणि चांगल्याला जाणू लागले. हमें बुरा जानने लगा. नीचे देखा. आणि वाईट आदम नीचे देखा. आदमाने खाली पाहिलं. आइए शेम पप्पी शेम. चलो आदम सबसे पहले वहां देखा. आइए हवा कर दूसरा कुछ भी अभी ये 2 हाथ कहाँ प्रेशर रखेगा. इसलिए आदम हवा ऐसा किया होगा. आणि हवाने अशा प्रकारे केलं. उसके बाद ऐसा किया होगा. आणि असं केलं असेल. आमेन. आमेन. पर तुरंत उसका एक्शन देखने का. त्याच्यानंतर त्याची प्रतिक्रिया बघायची आहे. तुरंत अंजीर का पेड़ का प्रचलोड पत्ता तोड़ दिया. आणि अंजिराच्या झाडाचे पानं मैं तोडली. ये सोच रहा हूँ उसको धागा किधर से मिला. आणि दास असे विचार करते उसी शेप में ड्रेस बना दिया. आणि त्याच्या शेप मध्ये कपडे बनवले. देखो बघा मनुष्य का बुद्धि तब से लेकर तेज होने लगा. आणि तेव्हापासून माणसाची बुद्धी जी तल्लीन होत राहिली. आमेन. मनुष्य सोचने लगा आणि मनुष्य विचार करू लागला. अभी ये पत्ता नहीं चलेगा. आता हे पान चालणार नाही. दूसरा क्या करेगा. आता दुसरं काय करायचं. सीधा सोचा आणि असा विचार वृक्ष केला. का चमड़ा निकाल देते. आणि चमडं काढलं. वृक्ष का चमड़ा निकाला. आणि झाडाचं चमडं काढलं. उनमें से लपड़ के देखा. आणि स्वतःला त्यांनी लपटून बघितलं. हमें और भी उनका कठोर और क्रूरता बढ़ गया. आणि अजून त्यांची क्रूरता आणि कठोरपणा पाप वाढली. के एक स्वभाव है. आणि पाप एक एक स्वभाव. बार पाप आपके अंदर और मेरे अंदर आ गया जर एक पाप तुमच्या आणि माझ्यामध्ये वो जर आलं, वैसा नहीं रहेगा. ते तसं नाही राहणार. उसकी तीव्रता त्याची तीव्रता बढ़ते जाएगा. आणि वाढते मनुष्य और क्रूर हो गया. आणि मनुष्य अजून क्रोधित वो झाला. जानवर को मारने लगा. आणि तो जनावरांना उसका मारला. चमड़ा निकाला. आणि त्याचं चमडं उसको काढलं पहनने लगा. आणि त्याला घालू लागलं. आमेन. आमेन. उसका करते करते उसका बुद्धि विकास होते गया. त्याचं करता करता त्याची बुद्धी विकसित झाली. प्रेज द लॉर्ड. आखिरी में प्रेज द लॉर्ड अभी के कंडीशन में हम आ गया. आणि आत्ताची शेवटापर्यंत पाहिलं तर आत्ताची कंडिशन येऊन राहिली. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. अभी मोबाइल से हम बात अभी मोबाइल पर चलो हमसे अभी हम भाषण दे रहे हम मोबाइल पूरा उसको रिकॉर्ड कर रहे हैं. आपण ह्यावेळेस इथं जिथे भाषण चालले ते पूर्ण रेकॉर्ड करत आहे मोबाईल. प्रेज द लॉर्ड. पूरा दुनिया में प्रेज द लॉर्ड पास्टर बहुत पप्पी शेम बोल दिया ये सब पहुंचेगा अभी. आणि पास्टर बोसने असं भाषणामध्ये केलं असं सगळीकडे पोहोचेल. अभी उधर से मुझे जवाब आएगा. तिथून आता पास्टरांना बोललं जाईल तुम पास्टर है. तुम्ही पास्टर आहात. ऐसा सब नहीं करना चाहिए असं था. नाही केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आमेन. अभी कमांड आएगा. आता त्यांच्याकडे हे सारी दुनिया से कमांड आएगा. आता शेम शेम पप्पी शेम बोल दिया मैंने. आणि असं केलं म्हणून बोलतील. आमेन. आमेन. हालेलुया. उतना तो मनुष्य का बुद्धि विकास होते आणि गया. एवढ्यापर्यंत मनुष्याची बुद्धी वाढत गेली आहे. इतना तो विकास हो गया. आणि एवढ्यापर्यंत विकसित झालेली आहे. परमेश्वर का नाम का महिमा. देवाच्या नावाचा महिमा असो. परंतु आप देखने का उस फल खाने से कितना बड़ा भयानक हो गया. आणि ते फळ खाल्ल्यानंतर किती मोठी भयानक गोष्टी घडत और राहिल्या. दूसरी बात है कि दुसरी गोष्ट आहे, मनुष्य वास्तव में अपने आप छुपाने के लिए सीख लिया. आणि मनुष्याने स्वतःला लपवण्याचं हे सुरुवात केली. अगर मेरी अंदर कुछ इनका बारे कुछ विरुद्ध कुछ बात है जर हे माझ्याविषयी जर दासांच्या मनामध्ये काय असेल तर मैं दिखाएगा. मी दाखवेल का. दिखाएगा मैंने दिखाएगा. नाही दाखवणार. मैं उसको छुपाएगा. आणि त्या गोष्टीला आपण ते इसका मतलब पहले आदम अपना पप्पी शेम को छुपाए अंजीर का पत्ता से. आणि आदमाने जे आपल्या पापाला अंजिराच्या पत्त्याने झाकून उस घेतलं, अंजीर का पत्ता अभी बढ़ता जा रहे. आणि त्या अंजिराचे पानं आता वाढत चालली आहे. अगर पास्टर गलती से भी आपके घर में आ गया जर पास्टर चुकीने तुमच्या जर घरात आले तर चलो प्रेज द लॉर्ड मन में बोलेगा मनात बोलतील. गाड़ी वाला कौन है कि समय में लाके
आणि पास्टर आता जेवणाच्या वेळेसच आले का? खाना खाने के लिए बैठ रहा था अभी तो आया आणि जेवणाच्या वेळेसच आले का? और मेरे सामने क्या से दिखाएगा? आणि त्यांच्या समोर पास्टर जी पास्टर जी अयो आपके बारे में अब भी सोच रहा था. आता तुमच्या विषयीच आम्ही विचार करत होतो आप आ गए तो बहुत अच्छा हो गया. आणि आता तुम्ही आला तर खूप चांगलं झालं. हम बहुत आशीष पा गए. आम्ही खूप आशीर्वादित झालो. मन में क्या बोले मालूम? आणि मनात काय बोलत अब आहे? जाएगा मालूम इसके बाद हमको खाने का बाकी आता कधी जाईल माहित नाही, कधी जेवायला मिळेल. हमें आमेन. पर मैं आश्चर्य हो गया. दास नॉर्मल आशीर्वाद. छुपाते मैं भी छुपाते दास पण लपवतात. पर गया 1.5 हफ्ता पहले मैं घर में गया. दीड हप्ते पहिले दास एका घरात वो गेले. मेरे सामने बोलने लगा ते सगळे त्यांच्या समोर बोलू आप लागले. जा रहे हैं ना हमको खाने का समय हो गया. तुम्ही चाललेत ना, आमच्या जेवणाचा वेळ झाला. मेरे को बहुत अच्छा लगा. त्यांना खूप चांगलं वाटलं. कम से कम छुपाया तो नहीं. लपवलं तर नाही ना? मतलब पास्टर तुम जल्दी जाओ पास्टर तुम्ही लवकर हमारा जा. खाने का समय हो गया बोलते. आमचा जेवणाचा वेळ झाला आहे आता. मेरा बदलापुर चर्च का मेंबर है. आणि बदलापूर चर्चचे मेंबर आहेत आपल्या. मेरा मुंह के सामने बोल दिया. आणि तोंडाच्या समोर बोलले मेरे ते. को बहुत अच्छा लगा. त्यांना दासांना चांगलं वाटलं. कम से कम आज हवा करे तो छुपाए तो नहीं. हवा आणि आदम सारखं ते लपवलं तर नाही हम तो ना? छुपाते. आपण तर लपवतो. प्रेज लॉर्ड कब आए आप? कधी आले तुम्ही? हमें प्रेज आपके बारे में ही सोच रहा था. आम्ही तुमच्याविषयीच विचार करत होतो. आमीन. और ये भी बोलेगा आणि हे पण बोलूया. पास्टर जी खाना खा के जा. आणि पास्टरजी तुम्ही जेवून जा. अगर गलती से मैंने बोल दिया आणि चुकीने जर दास बोलले ठीक है ठीक आहे, हैं? तब आपके अंदर प्रेज लॉर्ड भ्रम शुरू हो जाएगा. आणि तुमच्या मनामध्ये दुविधा सुरू होईल. आता अरे काय मैं करू? तो ऐसे ही बोल रहा था. मी तर असंच बोलत ये होतो. सचमुच ही बोल दिया. हाँ आता हा दास खरोखर बोलले जेवण. पर आप यही सुनना चाहता था. आणि तुम्ही हे नहीं अभी मेरे को भूख नहीं है. आणि आता मला भूक मैं नाही. बात एक दिन आके खाऊंगा. आणि मी कधी ये अब सुनना चाहता था तुम्ही हेच ऐकू इच्छिता. पर मैं सीधा बोल दिया हाँ खाएंगे. आणि दास खरं बोलले मी जेवणार. आमीन. आमीन. ऐसा कितने कितने अंजीर की पत्ता को वास्तव में छुपा के हमारा मन को हम सजावट करके रखा है आणि आपण अशा कितीतरी अंजिराच्या पानांना लावून आपण किती गोष्ट लपवलेली आहे. ताकि अपना प्रेज लॉर्ड अंदर के नंगापन कोई देखा ना जाए. आपल्या आतील भागातले नग्नता कोणी पाहू नये म्हणून. ऐसे हो गया मनुष्य. असा झालेला आहे मनुष्य. वो पूरा वास्तव में एक ड्रामेटिक अब एक ड्रामा खेलने वाला व्यक्तित्व बन गया. आणि तो एक नाटक करणारा मनुष्य बनून गेला. अगर ये ड्रामा हम नहीं जानता है तो हे जर नाटक आपण नाही जाणार, कोई हमें लाइक करेगा? कुणी आपल्याला आवडेल का? अगर आते बोलते येताच क्षणी बोलतात आप क्यों आए पाशा जी? तुम्ही कशाला आले? आपका आने के ही सब समय था क्या? आणि येण्याचा वेळ हाच होता देखो का? हमको खाना कब आते हैं. आता आमच्या जेवणाचा आप वेळ थोड़ी देर आहे. के बाद जाके घूम के आ जाओ. तुम्ही थोड्या वेळाने फिरून या. ऐसा बोल दिया तो असं बोललं तर? ऐसा बोल दिया तो असं बोललं फिर तर? देखने का मैं क्या क्या सुनाएगा तुमको. मग बघा दास काय काय ऐकवतील. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. Praise इसलिए the Lord. मनुष्य क्या करता मालूम है? म्हणून मनुष्य लोगों काय को सामने अपनी सारी बातों को टिकटा करने के लिए बहुत सारी अंजीर की पत्ता से हमारे हृदय की हर एक विचारों को हम छुपाना शुरू करते हैं. आणि हम ही तो वास्तव में कल्चर मान. आणि ह्या सर्व गोष्टी ज्या आपल्या आतील गोष्टी आहेत त्या अंजिराच्या पत्तानी लापून घेतात आणि हेच आपलं हे कर्तव्याच्या गोष्टी करत राहतो. कोई व्यक्ति वास्तव में अच्छा स्वभाव का करके हम बोलेगा. आणि आपणच म्हणू शकतो की हा चांगला स्वभावाचा मनुष्य आहे. जितनी ड्रामा खेल सकता है जितका आपण नाटक करू शकतो उतनी ड्रामा खेलने वाला व्यक्ति दुनिया की नजर में सबसे भला व्यक्ति. आणि जितका तो चांगला नाटक करू शकतो तो मनुष्याच्या नजरेमध्ये चांगला व्यक्ती. Praise the Lord. Praise the Lord. ऐसी हो गया वास्तव में ये फल खाने से इतना तो भयानक मनुष्य के अंदर आने लगा. आणि हे फळ खाल्ल्यामुळे मनुष्यामध्ये इतके भयानक गोष्टी घडू लागल्या. दूसरी बात है दुसरी गोष्ट आहे, ये फल खाने से हे फळ खाल्ल्याने लोग हमें दूसरे को दोष देने लगा. एक दुसऱ्याला दोष देऊ लागले. अपना गलती कभी स्वीकार नहीं करेगा. आपली चूक कधी स्वीकारणार नाही. Praise the Lord. Praise the Lord. ये ऐसा होने के कारण वो औरत है. हे होण्याचं कारण ती स्त्री आहे. आमेन. आमेन. कदापि मानेगी ना मेरा गलती के कारण हुआ. आणि कधी मानणार नाही की माझ्या चुकामुळे झालं आहे. आदम बोल दिया. आदमाने सांगितलं. परमेश्वर ने पूछा आदम को, परमेश्वराने आदमाला विचारलं, ए आदम तुमने ऐसा क्यों किया? हे आदमा तू असं का केलं? मैंने कहा कि मी कुठे काय केलं? तूने दिया हुआ. तूने दिलेलं. ये स्त्री ही स्त्री इसका कारण मैं ऐसा हुआ. आणि हिच्या कारणास्तव मी असं झालो. तूने तूने दिया हुआ तूने दिलेलं. तो गलती किसका है? आता चूक कोणाची? तेरा. तुझी. तूने ऐसा स्त्री दिया. आणि तू अशी स्त्री दिली.
आमेन। आमेन. स्त्री ने क्या बोला? स्त्रीनी काय बोललं? मेरे को क्या करने का? मला काय माहिती. वो सांप ने मेरे को ऐसा कर दिया। आणि त्या सापाने मला सांगितलं म्हणून केलं. हम कुछ भी प्रॉब्लम सबसे पहले परमेश्वर का दोष देते, आणि काही प्रॉब्लेम झाला तर आपण पहिले परमेश्वराला उसके दोष बाद देतो. शैतान का दोष देते। आणि मग नंतर सैतानाला दोष देतो. कभी विचारा मूड के विचार शैतान अगर हमें पैसा हमारा खिलाफ हो गया जरी चुकून सैतान जर और आपल्या हमसे विरोधात पूछने झाला, लगा, आपल्याला विचारू लागेल मैंने क्या किया तेरी खिलाफ, मीनी तुझ्या विरोधात काय केलं. सारा दोष शैतान के ऊपर। सगळं दोष सैतानावर. वो बेचारा कुछ मालूम नहीं है, त्याला काहीच माहिती नाही फिर भी उसको ऊपर दोष डालेगा। आणि त्याच्यावर दोष टाकलाय. ये सब वो फल खाने के कारण हुआ। हे सगळं ते फळ म्हणजे ते फळ खाल्ल्यामुळे झालं. नंबर 1 पहिली गोष्ट मनुष्य का हमें देह को हमें हमें कंट्रोल करने लगा। आणि मनुष्याच्या पहिल्या देहाला ते कंट्रोल करायला लागलं, नियंत्रण घ्यावं लागलं. नंबर 2 दुसरी गोष्ट हमें सब कुछ इंसान छुपाने लगा। आणि सगळ्या गोष्टी मनुष्य लपवू लागला. नंबर 3 तिसरी गोष्ट हमें परमेश्वर के खिलाफ दोष देने लगा। आणि परमेश्वराच्या विरोधामध्ये दोष देऊ लागले. ये सब कुछ वास्तव में होने के कारण उस फल खाने के कारण हे है। सर्व गोष्टी ज्या आहेत त्या फळ खाल्लेल्या कारणास्तव झाला आहे. आमीन, प्रेज द लॉर्ड। आमीन. आमीन। इस बातों से हटकर ह्या गोष्टीला सोडून हम प्रेज द लॉर्ड हमारी आत्मा को जगाने के लिए, आपल्या आत्म्याला जागृत करण्यासाठी, सोया हुआ हमारा आत्मा को जगाने के लिए आपल्या झोपलेल्या आत्म्याला जागृत करण्यासाठी, हमें जिन्होंने वास्तव में आया हमारे लिए, मनुष्य के लिए, आपल्या मनुष्यासाठी जो आला आहे हम उसका पास आने के लिए परमेश्वर ने कृपा किया। त्याच्याकडे येण्यासाठी परमेश्वराने हम कृपा केली. यीशु मसीह के पास आया, आपण येशू ख्रिस्ताकडे आलो. उसका हर एक आज्ञा को हमने पालन किया। त्याच्या हर एक आज्ञांना आपण पालन केलं. उन्होंने कहा त्यांनी बोलले, मैं भेजने वाला आत्मा के लिए इंतजार करे। मी पाठवणाऱ्या आत्म्यासाठी वाट बघा. उस आत्मा हमने पाया, आणि तो आत्मा आपण प्राप्त केला. हमारा सोया हुआ हमारा मनुष्य की आत्मा, हमारा आत्मा प्रेज द लॉर्ड उस पवित्र आत्मा की शक्ति के द्वारा हमें नींद से जागा। जो पवित्र आत्मा आपल्यासाठी पाठवला गेला तो मनुष्यातला आत्मा तो जागृत होऊन झोपलेल्या अवस्थेतून तो उठला. अभी हमारा हर एक मनुष्य की आत्मा विश्वास करने वाला, यीशु मसीह पर विश्वास करने वाला हर एक लोगों की आत्मा अभी सोया हुआ अवस्था से जागा। आणि आपल्या हर एक मनुष्याची विश्वासांची जी आत्मा आहे शरीरामध्ये, जे पवित्र आत्म्याला आपण प्राप्त केले त्यामुळे ते जागृत होऊन जागा आहे. परंतु क्या करे, परंतु काय ये करावं, शरीर अभी भी प्रेज द लॉर्ड भला बुराई प्रेज द लॉर्ड हम जान रहे, कारण काय करणार, हे शरीर आता पण वाईट आणि चांगल्याच्या गोष्टी करत आहे. भला बुरा चांगलं आणि वाईट एक तरह से परमेश्वर की आत्मा कार्य कर रहे हैं, एका गोष्ट वेळेत परमेश्वराचा आत्मा काम करत दूसरी आहे. रीत वास्तव में अभी भी हम भला बुरे में हैं। आणि दुसऱ्याकडनं पाहिलं तर आपण चांगलं आणि वाईटाकडे आहोत. जब आत्मा हमारा शरीर और प्राण को अपना देही और शरीर को कंट्रोल करेगा, जेव्हा आत्मा शरीर आणि देहाचा कंट्रोल करेल, हम नियंत्रण, पाले सामान बन जाएगा। आपण ते पहिल्यासारखं आपण बनूया. हर एक परमेश्वर की बातों को पारा स्थान देगा, आपण हर एक परमेश्वराच्या पहिल्या गोष्टीने आपण हमारा देही को भी, आपल्या देहाला पण, हमारा देह बोल रहे क्या, देही बोल रहा हूं मैं, देही शरीर, प्राण अभी प्राण बोलना ही पड़ेगा। प्राण, अपना प्राण को भी, आपल्या प्राणाला पण, अपने शरीर को भी आपल्या शरीराला, हमारा आत्मा जब कंट्रोल करेगा जेव्हा आत्मा कंट्रोल करेल, तभी हम आदम की पूर्व दशा में हम आएगा। जेव्हा आदमाची जी पूर्व दशा होती त्यानुसार आपण येऊया. प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. परंतु क्या करे, परंतु काय करणार, कभी कधी कधी हम बुराई की ओर मन लगाते हैं, कधी कधी आपण वाईटाकडे क्योंकि मन लावतो. भला बुरा गया नहीं है, कारण वाईट आणि भला चांगलं बुरा की गेलेलं आहे. जानकारी हो चुका है। कारण वाईट आणि चांगलं ये ज्ञान भला झालेलं बुरा आहे. खत्म होने के लिए हे वाईट आणि चांगलं ये तो संपण्यासाठी आपको मरना पड़ेगा, तुम्हाला मरावं ना तो लागेल. यीशु मसीह को आना पड़ेगा। नाही तर येशू ख्रिस्ताला यावं लागेल. प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. हमें तब तक भला बुरा जानते रहेगा हम, आणि वाईट आणि चांगलं आपण पर जाणत पवित्र आत्मा का शक्ति के द्वारा हमारा आत्मा जलाते रहेगा। आणि पवित्र आत्म्याच्या शक्तीद्वारे आपला प्राण जागृत मनुष्य राहील. की आत्मा मनुष्याची आत्मा उसके प्राण को भी, त्याच्या प्राणाला पण, उसके शरीर को भी त्याच्या शरीराला पण कंट्रोल करेगा। आणि कंट्रोल नियंत्रण घेईल. तभी हम बोलेगा तेव्हा आपण बोलू I'm a spiritual man। आणि मी आत्मिक मनुष्य आहे. आत्मा से कंट्रोल करने वाले एक इंसान हूं मी मैं आत्म्याच्या द्वारे नियंत्रण मैं करेल. केवल आत्मा जो बोलेगा वही करेगा। जो आत्मा बोलेल मी तेच करेल. देखी मेरा प्राण क्या बोलेगा मैं नहीं करूंगा, माझा प्राण जे बोलेल मेरा ते मी बुद्धि नाही क्या बोलेगा मैं नहीं करूंगा, करणार. माझी बुद्धी जे बोलेल ते नाही करणार. मेरा क्या बोलेगा मेरा बुद्धि मैं सुनेगा नहीं, माझी बुद्धी काही बोलेल मी परंतु करणार. मेरी आत्मा जो बोलेगा माझी आत्मा जे वही बोलेल मैं करूंगा। आणि मी तेच करेल. उसको बोलते स्पिरिचुअल मैन। आणि त्यालाच म्हणतात आत्मिक मनुष्य. परंतु उस दशा कब का मर जा चुका है,
ती दशा आपल्याकडनं कधीच निघून गेली इसलिए आहे हम उपवास कर रहे हैं. आणि म्हणून आपण उपवास करत हमारे आहोत. उपवास को उद्देश्य है ये. आपल्या उपवासाचा उद्देश उस तोच आहे. दशा से हम हट चुका है. ज्या दशेपासून आपण हटलेलो आहोत. अभी भी भला बुरा भला बुरा भला बुरा, वाईट चांगलं ह्याच गोष्टी बघत आहोत. जैसा हमारा प्राण बोलने वाला चीज को मानते हैं हम. आपलं प्राण जे काय बोलतं ते आपण ऐकतो. आमेन. आमेन. अगर प्राण बोलने वाला बात है तो ये जगह हम परमेश्वर खरीदता नहीं जर था. प्राण बोललं असतं तर आपण ही जमीन खरेदी नसती. आत्मा जो बोला तभी खरीदा हम. जर आत्म्याने बोललं म्हणून ही जमीन विकत घेतली. क्योंकि आत्मा परमेश्वर की बातों को मानते हैं. कारण आत्मा परमेश्वराच्या गोष्टींना तो मानतो. परमेश्वर की बातों को मानने के कारण जगह लिया हमने. परमेश्वराच्या गोष्टींना मानण्याच्या कारणास्तव ही जागा विकत हमारा घेतली. बुद्धि जो बोले तुम नहीं करते. आपण बुद्धी जे बोलतो ते नाही इसलिए करत. पवित्र शास्त्र में लिखा है पवित्र शास्त्रामध्ये असं लिहिलंय, अपने बुद्धि का आधार मत चलना. आपल्या बुद्धीच्या सहाऱ्यावर तू चालू नको. अपने बुद्धि का सहारा ना लेना. त्या बुद्धीचा सहारा घेऊ क्योंकि नको. सहारा बुद्धि का सहारा लेने वाला व्यक्ति बुद्धीचा सहारा घेणारे व्यक्ती अपना प्राण की बातों को सुनते हैं, कारण तो आपल्या प्राणाच्या गोष्टीला ऐकतो, आत्मा का नहीं. आत्म्याचे नाही. परमेश्वर का नाम का महिमा. देवाच्या नावाचा महिमा. इस अवस्था से बदलने का या अवस्थेपासून आपल्याला फिरायचं आहे. आज हम क्या पढ़ा है. आज आपण काय वाचलं आहे? चलो और उत्पत्ति किताब 2 का 17 में वापस आएंगे. दुसऱ्याचं 17 वचन, उत्पत्ती वचन. पर हाँ। भले या बुरे के ज्ञान का जो हाँ। वृक्ष है हाँ। उसका फल तू कभी न खाना, हाँ। क्योंकि जिस दिन तू वो फल खाएगा हाँ। उसी दिन अवश्य मर जाएगा. आमीन. प्रेज़ द लॉर्ड. आपको मालूम है ये पहला अध्याय में कोई मरण के बारे में लिखा नहीं. पहिल्या अध्यायामध्ये कुठल्याच मरणाच्या गोष्टीला लिहिलेलं उत्पत्ति नाही. किताब का पहला अध्याय में कोई मरण के बारे में नहीं. उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये कुठल्याही मरणाच्या गोष्टी नाही लिहिल्यात. क्यों. का? क्योंकि मनुष्य केवल परमेश्वर की बातों को मानते हैं. कारण मनुष्य केवळ परमेश्वराच्या गोष्टी, परमेश्वर की बातों को मानने वालों को मरण ही नहीं है. परमेश्वराच्या गोष्टींना मानणाऱ्या लोकांना इसलिए मरण पहला नाहीये. अध्याय में कोई मरण नहीं है. पहिल्या अध्यायामध्ये काही मरण नाही. और दूसरे अध्याय में दुसऱ्या अध्यायामध्ये परमेश्वर ने बोला परमेश्वर बोलले, भला बुरा का फल मत ना खाना. चांगल्या आणि वाईटाचं फळ खाऊ वो नका. खाने से त्या खाल्ल्यामुळे ओ तू मर जाएगा. तू मरशील. ये दूसरे अध्याय में बोल दिया. आणि हे दुसऱ्या अध्यायामध्ये बोलले गेलं. तीसरे अध्याय में तिसऱ्या अध्यायामध्ये मैं उत्पत्ति किताब के बारे में बात कर रहा हूँ. हा उत्पत्तीच्या विषयी बोलत आहेत. तीसरे अध्याय में तिसऱ्या अध्यायामध्ये परमेश्वर ने मना किया चीज मनुष्य ने खा लिया, परमेश्वराने मना केलेली गोष्ट मनुष्याने खाल्ली फिर भी जिंदा है. तरी जिवंत आहे. क्योंकि आत्मा का मरण हुआ है. आत्म्याचं मरण झालं आहे. आत्मा का मरण लेके ये दुनिया का 850 करोड़ जन वास्तव में चल रहा है. आत्म्याचं मरण घेऊन हे 8.5 कोटी जण 800 करोड लोकं आत्मा चालत का आहेत. मरण लेके भारत की 138 करोड़ जन आजकल जी रहा है, कश्मीर से लेकर कन्याकुमारी तक. भारतातले काश्मीर पासून तर कन्याकुमारी मध्ये असलेले प्रत्येक जण आत्म्याचं मरण घेऊन पुढे चालत आहे. Praise the Lord. Praise the Lord. ये आत्मा का मरण लेके चल रहा है. हे आत्म्याचं मरण घेऊन चालत आहे. 4 अध्याय में 4 अध्यायामध्ये हमें आत्मा का मरण जिसको है वो पाप करेगा. ज्याच्यामध्ये आत्म्याचं मरण आहे तो पाप करेल. आत्मा का मरण जिसका हुआ है ज्याच्यामध्ये आत्म्याचं मरण झालं आहे, परमेश्वर की नजर में पापी है वो. तो परमेश्वराच्या नजरेमध्ये पापी आहे. वो व्यक्ति पाप करेगा. तो व्यक्ती पाप करणार. 4 अध्याय में पाप हुआ. आणि 4 अध्यायामध्ये पाप झालं. नंबर 1 पहला पाप हत्या. पहिलं नंबर 1 पाप आहे ते 4 हत्या. अध्याय में प्रेज द लॉर्ड मरण हुआ. आणि 4 अध्यायामध्ये मरण झालं. अपना भाई की हत्या किया. आणि आपल्या भावाला मारलं. 5 अध्याय में 5 अध्यायामध्ये आमीन. प्रेज जितनी प्रेज बहुत सारी क्या बोलते हैं आमीन शव रखने वाला चीज को क्या बोलते हैं खबर. आणि 5 अध्याय 5 अध्याय पूरा खबरों की अध्याय है. आणि 5 अध्याय मरण्याच्या सगळ्या गोष्टी कबराला तयार परंतु केलं. खबरों का हमें बीच में भी आणि त्या कबरांच्या मध्ये देखील पाप ना करके पाप न करत आमीन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर अब एक व्यक्ति को उठाया इस खबरों के बीच में से. आणि हा मनुष्याला पण त्या कबरांमधून देखील एका व्यक्तीला वो उचलला. है हानोक. आणि तो आहे हनोक. वो मरण को देखा नहीं, त्याने मरणाला पाहिलं नाही. खबरों के बीच में से उसको उठाया. आणि कबरांच्या मधून त्याला उचललं गेलं. वैसा ही आज भी चलना चाहिए. आणि आता आपण तसंच व्हायला पाहिजे. हम सबका वास्तव में प्रेज द लॉर्ड आमीन आत्मा का मरण हो चुका था. आणि सगळ्यांचं पण आपल्या आत्म्याचं मरण झालेलं प्रभु आहे. यीशु मसीह की कृपा से येशू ख्रिस्ताच्या कृपेमुळे
हम उस आत्मा का मरण से जय पाया। आणि त्या आत्म्याच्या मरणावर आपण जय प्राप्त पर केला आज भी भिन्न भिन्न समय पर हम मरते जा रहा है। आणि आपण प्रत्येक वेळी भिन्न भिन्न गोष्टींना घेऊन इस आत्म्यात मरतो पृथ्वी पर रहने के कारण, या धरतीवर राहण्याच्या कारण इस शरीर में रहने के कारण, या शरीरात राहत ये असताना, भले बुरे जानने वाला शरीर में रहने के कारण ह्या वाईट आणि चांगल्याचं हम ज्ञान अभी भी असलेलं शरीर अभी भी आता पण हम मरते जा रहा है। ह्याने आपण मरत जात बीच आहोत बीच में हमारा मरण होता है, मध्ये मध्ये आपलं मरण होतं फिर से हम जागते हैं। आणि परत आपण जागृत होतो मरण के कारण पर जागने के लिए उपवास प्रार्थना के बैठे आणि हम। मरणाचं कारण आपण उपास आणि प्रार्थना जागृतीसाठी केली इनमें से आहे छुटकारा चाहिए ना हमें? आपल्याला ह्याच्यातून छुटकारा पाहिजे हमें ना छुटकारा चाहिए ना? छुटकारा पाहिजे ना हाँ, उस छुटकारा के बारे में आज मैं बात करूंगा। आणि छुटकाऱ्याविषयी आज दास आज तुमच्या संगती बोलणार हमें आहे. छुटकारा चाहिए। आपल्याला छुटकारा पाहिजे ये बार बार मुझे नहीं मरने का, आणि मला वारंवार नाही मारायचे मेरी आत्मा सदा जागृत होना चाहिए। माझी आत्मा सदैव जागृत असली पाहिजे मेरी आत्मा बात परमेश्वर की बातों को मानना चाहिए। माझी आत्मा परमेश्वराच्या आज्ञांना मानली पाहिजे ऐसा लिखा है असं लिहिलेलं रोमी पत्री रोमी पत्र, 8 अध्याय का 8 अध्याय का, तीसरा, चार, 5 थोड़ा पढ़ के सुनाए। आपण वाचूया क्योंकि हाँ। जो काम व्यवस्था शरीर के कारण दुर्बल होकर न कर सकी, हाँ। उसको परमेश्वर ने किया, हाँ। अर्थात हाँ। अपने ही पुत्र को हाँ। पापमय शरीर की समानता में हाँ। और पाप बलि होने के लिए भेजकर हाँ। शरीर में पाप पर दंड की आज्ञा दी, हाँ। इसलिए कि हाँ। व्यवस्था की विधि हाँ। हम में से जो शरीर के अनुसार नहीं हाँ। वरना हाँ। आत्मा के अनुसार चलते हैं हाँ। पूरी की जाए, हाँ। क्योंकि शारीरिक व्यक्ति हाँ। शरीर की बातों पर मन लगाते हैं, हाँ। परंतु आध्यात्मिक व्यक्ति हाँ। आत्मा की बातों पर मन लगाते हैं। आपको एक आध्यात्मिक व्यक्ति बनाना यही वास्तव में यीशु मसीह का काम था। तुम्हाला एक आत्मिक मनुष्य बनवणं हे येशू ख्रिस्ताची गोष्ट होती प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। हालेलुया। तो हमें एक आध्यात्मिक व्यक्ति बनाना यही बात परमेश्वर यीशु मसीह का योजना था। आणि आपल्याला आत्मिक मनुष्य बनवण्याचं हे ख्रिस्ताची योजना इसमें होती. धर्म की क्या लेना देना? हे तर धर्माचं काय घेणं देणं प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. कितने धर्म है वास्तव में प्रेज द लॉर्ड इंडिया में, पूरा भारत, पूरा वर्ल्ड में आपण कितीतरी धर्म आहेत पूर्ण जगामध्ये, इतने धर्म की कोई लेना देना है ही नहीं। इथं धर्माचं काही घेणं देणं नाही. अगर आप मनुष्य हो, तुम्ही मनुष्य आहात, आपको आध्यात्मिक व्यक्ति बनाने के लिए वास्तव में यीशु मसीह पृथ्वी पर आया। तुम्हाला आत्मिक मनुष्य बनवण्यासाठी येशू ख्रिस्त धरतीवर आज आले का मरा हुआ हमारे आत्मा को वास्तव में जिलाने के लिए यीशु मसीह आया, आणि तुमच्यामध्ये मेलेला मनुष्य आत्म्याला पुन्हा एकदा जळवण्यासाठी परमेश्वर ताकि आले. आप केवल परमेश्वर की बातों को मन लगाए। आणि केवळ तुम्ही परमेश्वराच्या जो वचनात- दशा आदम को पाले थे, जो दशा पहिले आदमाला होती उसी के जैसा बनाना। आणि त्याच्यासारखं बनवणं, आमेन। यही बात यीशु मसीह का उद्देश्य है। आणि हेच ख्रिस्ताचा उद्देश होता. हम उस अवस्था से गिर चुका है। आणि त्या अवस्थेपासून आपण खाली पडलो आहोत. हम कभी कभी मरते, कभी कभी जीते हैं। कधी कधी मरतो आणि कधी कधी कभी कभी हमारा आत्मा सो जाते, कभी कभी हम जागृत हो जाते हैं। कधी कधी आपला आत्मा झोपतो, कधी कधी जागृत होतो. ऐसी अवस्था से हमें बचना है। अशा अवस्थेपासून आपल्याला हमें वाचायचं आहे. सदा जीवित रहना है। आपल्याला सर्वदा जीवित हमें राहायचं. सदा आत्मा की बातों को मानना है। सर्वदा आत्म्याची गोष्टी मानायच्या उसके लिए क्या करना चाहिए, त्यांच्यासाठी काय करायचं आहे? उसके बारे में वास्तव में प्रेज द लॉर्ड हमें आज हमें प्रेज द लॉर्ड हमारा संदेश है। आणि ह्या गोष्टीविषयी आजचा आपल्याला येणारा संदेश आहे. आपको मालूम है, तुम्हाला माहिती आहे का, पहला सुन्नह दोष, पहिला सुन्नह दोष नहीं बोलेगा तू, प्रेज द लॉर्ड। पहला क्रिस्तीय क्या बोलते हैं, कॉन्फ्रेंस, आणि पहिले ख्रिस्तीय जे हे होतं संभव, प्रेरितों की किताब 15 अध्याय में लिखा है। प्रेषितांचे कृत्य 15 अध्यायामध्ये लिहिलं आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड। उस सुन्नह दोष में, उस वास्तव में क्रिस्तीय क्या बोलते हैं, आलोचना में, आणि ते कॉन्फ्रेंस में, ते ख्रिस्तीय समुदायामध्ये, अंग्रेजी वाला बेटे, कांग्रेस में, आणि ते कॉन्फ्रेंस में, ख्रिस्तीय समुदायामध्ये प्रेज द लॉर्ड, हालेलुया, आमेन, एक निर्णय लिया। आणि एक निर्णय घेतला. और निर्णय क्या था मालूम है? ते निर्णय काय होता ये कब माहिती का आहे? मालूम है? हे कधीच आहे? यीशु मसीह का चेलों की पहला कॉन्फ्रेंस। आणि येशू ख्रिस्ताच्या शिष्यांच्या पहिल्याच गोष्टी आहेत. इसलिए सुन्नह दोष बोला जाए, पहला सुन्नह दोष। म्हणून पहिला सहभाग असं बोललं प्रेज द गेलं. लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. मुझे मालूम है तो नहीं बोलेगा। प्रेज द लॉर्ड। तो उसी में एक बात लिखा गया, त्याच्यामध्ये एक गोष्ट लिहिलेली हम जरा आहे. पढ़ेंगे। आपण वाचूया. आमेन, प्रेरितों की किताब प्रेषितांचे कृत्य 15 अध्याय का, 15 अध्यायचं उसका 28 to 29, आणि 28 आणि 29. 19 पढ़े तो भी चलेगा, मत 20-29 पढ़ो। हाँ, एक निर्णय लिया। आणि एक निर्णय थोड़ा घेतला. पढ़ेंगे। आपण वाचूया. पवित्र आत्मा को हाँ। और हमको हाँ। ठीक जान पड़ा कि हाँ। इन आवश्यक बातों को छोड़ हाँ। तुम पर और बोझ न डाले हाँ। कि तुम मूर्तों पर बलि किए हुए
से हाँ। और लहू से हाँ। और गला घोटे हुए मांस से हाँ। और तुम्हारा और व्यभिचार से दूर रहो। हाँ, आपको मालूम है कि इस दुनिया में केवल 2 जाति है। तुम्हाला माहिती आहे का जगामध्ये फक्त 2 जाती आहेत. भारत में बहुत सारी जन है, भारतामध्ये खूप जण भारत आहेत. में बहुत सारी जाति है, भारतामध्ये खूप जाती हिंदू, आहेत. मुसलमान, क्रिश्चियन, जैन, प्रेज द लॉर्ड, बुद्ध, आमीन, प्रेज द लॉर्ड, पता नहीं उसमें भी बहुत सारी चातुर्वर्ण्य, ऐसे बहुत सारी बात भारत में है। भारतामध्ये खूप जाती आहेत, जे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन अशा भरपूर पर जाती. परमेश्वर की नजर में केवल 2 जाति है, परमेश्वराच्या नजरेमध्ये फक्त 2च जाती आहेत. एक यहूदी आणि एक आहे यहुदी, जो परमेश्वर का जन कहलाते आणि ते हैं, परमेश्वराचे जन बोलले जातात. दूसरा जाति आणि दुसरी जो जाती परमेश्वर दूर हुआ लोग। आणि परमेश्वरापासून दूर झालेले लोक. तो परमेश्वर से दूर हुआ लोगों के लिए एक सुनहरा दोष था। आणि परमेश्वरापासून दूर झालेल्या अशा लोकांसाठी ख्रिस्ती जो लोग परमेश्वर से दूर हुआ है जे परमेश्वरापासून दूर झाले उनको परमेश्वर में लाएगा करके भविष्यवाणी है। आणि परमेश्वरामध्ये त्यांना आणणार अशी भविष्यवाणी आहे. बाइबल में जाति लोगों को परमेश्वर में लेकर आएगा करके पुराना नियम में भविष्यवाणी है। आणि पवित्र शास्त्रामध्ये जे जातीवाले लोक आहेत त्यांना ख्रिस्तामध्ये पुन्हा आणायचं असं जुन्या करारामध्ये भविष्यवाणी आहे. वो बातें नया करार में लिखा गया भी आणि है। ती नवीन करारामध्ये देखील लिहिलेलं हम आहे. नया करार को पढ़ेंगे। आपण नवीन करारामध्ये 15 का 19 वाक्य, आणि 15चं मेरी 19 याद से तो 19 वाक्य, 19 इसे 19, हाँ, उसमें लिखा है गिरा हुआ दाऊद की 16 ओके 16। इसके बाद हाँ। मैं फिर आकर हाँ। दाऊद का गिरा हुआ डेरा उठाऊंगा हाँ। और उसके खंडहरों को फिर बनाऊंगा हाँ। और उसे खड़ा करूंगा, हाँ। इसलिए कि शेष मनुष्य हाँ। अर्थात सब शेष मनुष्य जाति के बारे में, शेष मनुष्य जाति, जाती लोकांसाठी हाँ, अर्थात हाँ। सब अन्य जाति हाँ। जो मेरे नाम के कहलाते हैं हाँ। प्रभु को ढूंढे, हाँ। यही वही प्रभु ये का- एक्चुअली मैं कौन सी किताब, पुराना किताब में लिखा मालूम है? हे जुन्या पुस्तक करारामध्ये आमोस का किताब 9 अध्याय का 11-12 वाक्य है जो लिखा है इसमें। आमोसाचं पुस्तक त्याच्या 9व्या अध्यायामध्ये 11-12 मध्ये लिहिलेलं आहे. आमोस का किताब 9 अध्याय का 11-12 तो पढ़ेंगे, सही मिलेगा आपको। हाँ, आमोसाचं पुस्तक 9वा अध्याय त्याचा 11 आणि 12 वचनामध्ये वाचूया. हाँ, उस समय में हाँ। दाऊद की गिरी हुई झोपड़ी को खड़ा करूंगा हाँ। और उसके बाड़े के नाकों को हाँ। सुधारूंगा हाँ। और उसके खंडहर को हाँ। फिर बनाऊंगा। सेम प्रेज़ द लॉर्ड, एक ही बात है। आणि एकच गोष्ट आहे. आमेन। आमेन. इसलिए पुराना नियम में भी लिखा गया है जातियों को वास्तव में परमेश्वर को जानने के लिए प्रभु जातियों को वास्तव बुला करेगा, लिखा है। आणि परमेश्वराला जाणण्यासाठी जाती लोकांना परमेश्वर वेगळे करून येण्यासाठी अवसर देईल. आमेन। आमेन. यीशु मसीह क्रूस पर चढ़ने के बाद, चढ़ के हम स्वर्गारोहण होने के बाद येशू ख्रिस्ताला क्रूसावर का खेळवल्यानंतर स्वर्गारोहण झाल्यानंतर पुन्हा एक वार चेलों में से कुछ चेले आणि शिष्यांमधून काही शिष्य जाति के पास जाता नहीं था, आणि जातीवाल्यांकडे जात नव्हते केवल यहूदियन को ढूंढता था। आणि यहूदी लोकांना शोधत होते और ते. परमेश्वर ने परमेश्वराने हमें एक दर्शन हमें पत्रस को दिखा के एक दर्शन पेत्राला दाखवून आमोस का किताब पूरा होने के लिए परमेश्वर ने मौका दी। आणि आमोसाचं जे भविष्यवाणी होती ते पूर्ण होण्यासाठी प्रभूने कृपा केली. इतना दर्शन वास्तव में पत्रस को दिखाने के बाद भी एवढं दर्शन पेत्राला दाखवून देखील पत्रस ज्यादा मन नहीं लगाया, आणि पत्रसाने जास्त मन नाही पर लावलं. वो चीज पौलुस ने ले लिया। आणि ती गोष्ट पावलाने घेतली. प्रेज़ द लॉर्ड, पत्रस यहूदियन को सेवा करने का समय है। या पेत्र यहुदी जनाची सेवा करत असताना पौलुस जातियों के प्रेषितों बीच में सेवा की, आणि जाती लोकांमध्ये पौलाने सेवा केली. उस जातियों के लिए आणि त्या यीशु जातीवर मसीह में आने के बाद येशू ख्रिस्तामध्ये उनको आल्यानंतर क्या नियम देना है, काय नियम त्यांना द्यायचा ये आहे बातों के लिए त्या गोष्टींसाठी कॉन्फ्रेंस बैठा, आणि ती सहभागी झाली उसी में एक निर्णय लिया। आणि एक निर्णय झाला. वो कहने लगा ते बोलू लागले हमको आम्हाला और पवित्र आत्मा को भी आणि पवित्र आत्म्याला पण लगा ऐसा करो। असं करू. कैसे? असं का? अभी हम पढ़ने जा रहे हैं कैसे। आणि आपण वाचूया आता 28-29 15 का 20-29 प्रेरितों की किताब। प्रेषितांचे कृत्य 15चं 28-29 वचन वाचूया. हाँ, पवित्र आत्मा को हाँ। और हमको हाँ। ठीक जान पड़ा कि हाँ। इन आवश्यक बातों को छोड़ हाँ। तुम पर और बोझ ना डाले हाँ। कि तुम मूर्तों पर बलि किए हुए से हाँ। और लहू से हाँ। और गला घोटे हुए से हाँ। मांस से हाँ। और व्यभिचार से दूर रहो, हाँ। इनसे दूर रहो हाँ। तो तुम्हारा भला होगा। प्रेज़ द लॉर्ड। Praise the Lord.
ये बात वास्तव में प्रेज लॉर्ड सुन्नहदोस कॉन्फ्रेंस ने निर्णय ली, सबसे पहले निर्णय ली, हमें हमें मूर्ति का कोई भी मालिन्य चीज, कोई भी गलत चीज आपके अंदर नहीं आना. आणि ख्रिस्तामध्ये असलेल्या ज्या सहभागी असणाऱ्या लोकांनी असा निर्णय घेतला की मेलबली म्हणजे मूर्तीवर नैवेद्य केलेल्या गोष्टी, बली केलेल्या खायच्या नाही. प्रेज लॉर्ड. वो तो खाता नहीं आप लोग ना, ते तुम्ही तर खात नाही ना? नहीं खाते, नाही खात. अच्छी बात है. चांगली गोष्ट आहे. प्रेज लॉर्ड. प्रभु के वचन में लिखा है नहीं खाने का. देवाच्या वचनात असं लिहिलंय ते नाही पहला खायचं. तेसलोनी 4 अध्याय का 3 वाक्य, पहिला थेसलोनी त्याचं पहिल्या अध्यायाचं 4 वाक्य, पहला पत्र 2 अध्याय का 11 वाक्य, पहिला पत्रच त्याचं 4चं 12 इसमें लिखा गया है त्याच्यामध्ये लिहिलेलं ऐसी आहे चीज हमें नहीं करना. असं करायचं नाहीये आपल्याला. और आप नहीं खाते. तुम्ही नाही खा. मैंने वो बातों को मान लिया. आणि त्या गोष्टींना दासांनी दूसरे मानलं. व्यभिचार, आणि दुसरी गोष्ट आहे व्यभिचार. इस व्यभिचार बोले तो नॉर्मल वो व्यभिचार नहीं है. जे नॉर्मली म्हणजे जाणलं जातं तो व्यभिचार नाही. स्त्रियों को शादी करना, गे मैरिज. आणि स्त्री स्त्रियांबरोबर लग्न करणं, पुरुष के साथ शादी करना. पुरुष पुरुषाबरोबर लग्न हमारा करणं. केरला में एक पुरुष दूसरे पुरुष ने शादी की. आणि केरळ ह्या देशामध्ये एक पुरुष पुरुषाबरोबर वो लग्न केलं. दोनों वाक्य वास्तव में प्रेज लॉर्ड हमें टीवी के सामने आया है. आणि ते दोघं जण टीव्ही समोर आले आहेत. उसको वास्तव में टीवी के सामने लेकर आने के लिए दूरदर्शन को भी कोई लज्जा नहीं है. आणि टीव्हीच्या लोकांना पण कळालं नाही त्यांना घेऊन येण्यासाठी. शी, पुरुष का शादी करके उसका इंटरव्यू ले रहे. आणि पुरुष पुरुषाबरोबर लग्न करून त्यांचा इंटरव्ह्यू घेत चाललाय. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपको मालूम है दुनिया में तुम्हाला माहिती आहे का मेरा जगामध्ये? ज्यादा सही है तो पर दासांच्या माहितीनुसार 228 राष्ट्र में 28 राष्ट्रांमध्ये 228 228 राष्ट्रांमध्ये 33 आमें राष्ट्र 33 राष्ट्रांमध्ये आमें प्रेचन आमें इस ऐसी शादी को प्रेचन मान लिया. आणि अशा लग्नाला अनुमती दिली आहे. गवर्नमेंट ने मान लिया. आणि सरकारने अनुमती दिली आहे. उसमें के राष्ट्र हमारा भारत भी है. आणि त्याच्यामध्ये आपला भारत देश पण हमारे आहे. भारत में भी ये मान लिया. आणि आपल्या भारताने देखील मानलं. लड़का से शादी कर सकता है, लड़की से शादी कर सकता है. स्त्री स्त्रियाबरोबर लग्न करू शकते आणि पुरुष पुरुषाबरोबर लग्न करू शकते. बोलते ही मनुष्य का स्वातंत्र्य में आते हैं. हे मनुष्याच्या स्वातंत्र्यामध्ये येत आहे. पुरुष से शादी करो पुरुष पुरुषाबरोबर लग्न करू. स्त्री से शादी करो. आणि स्त्री स्त्रियाबरोबर लग्न ऐसा करू. हमारे इधर भी हो गया हो गया आपल्यामध्ये है. पण होत आहे तसं. आमीन. गवर्नमेंट पास भी कर दिया, शादी भी हो गया. आणि गव्हर्नमेंटने ती अनुमती पण दिली आणि ह्या लग्न पण झाले. आपको मालूम पहला जमाने में पहिल्या जमान्यामध्ये ऐसा कोई करके वास्तव में पुलिस स्टेशन में कंप्लेंट करे, जर असं कोणी जर केलं पोलीस स्टेशन मध्ये जर कंप्लेंट उनको एक आईपीसी एक नियम डाल के उसका अंदर करने के लिए वास्तव में प्रेच नियम था. आणि सरकार त्यांना एक गोष्टीसाठी नियम देऊन त्यांना आत टाकलं जात असे. मनुष्य प्रेच लॉर्ड बदला, मनुष्य बदला. मनुष्य बदलला. प्रेच लॉर्ड सॉरी मनुष्य नहीं बदला, मनुष्य नाही पर बदलला. नियम बदल गया. नियम बदल. अभी नियम है नहीं. आता नियम नाही. जो उसने गवर्नमेंट इंडियन गवर्नमेंट को पाप समझता था, इंडिया गवर्नमेंट जेव्हा इंडियन सरकार ह्या गोष्टीला पाप समजत अभी बोलते मनुष्य स्वातंत्र्य है. आणि मनुष्य स्वतंत्र आहे. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जो पाप है करके समझता था पहले, ज्या गोष्टी पाप आहे ते पहिले समजत होतो, मनुष्य के सामने आजकल पाप है ही नहीं. आता ते मनुष्य समोर पाप नाहीये. पहले जमाने में मेरे समय पर पहिल्या जमान्यामध्ये दासांच्या लड़की वेळेस, को एक चिट्ठी देने के लिए प्रेज लॉर्ड 1000 प्रेज लॉर्ड हम सोचेगा, हा मुलीला एक चिठ्ठी देण्यासाठी खूप वेळा विचार करावा लागायचा. है ना. लड़की को चिट्ठी देना आई लव यू बोलने के लिए. पोरींना चिठ्ठी Praise the Lord. लिहिणं आमेन. आई लव यू बोल बोल किधर बैठे. प्रेज लॉर्ड. हम डरता था, आपण घाबरत होतो. आजकल कोई डरे है ही नहीं. आता भीती नाहीये. कल हमारा गाड़ी का पीछे एक लड़का लड़की ठोका. दास जेव्हा इकडे येत होतो त्यांच्या गाडीचा मैं accident मेरे झाला. लड़का को तू कैसे चला रहे ऐसा उनको मैं डफरा रहा था. दासांनी त्यांच्या मुलाला ओरडलं की तू बाद कशी में गाडी पता चालवतो? चला पटो करके पीछे गिर चुका है दो. आणि नंतर कळालं की ते मुला मुलगी ते मैं खाली डोर खोल के बाहर आया, जेव्हा दास बाहेर आले लड़का नीचे बैठ गया. आणि मुलगा खाली बसला लड़की ऐसे कहते भैया भैया भैया. आणि मुलगी आम्ही भाऊ पैसे लो. भाऊ भाऊ असं करू लागली. आमेन. मेरा लड़का ने सीधा बोल दिया तूने मेरा गाड़ी को ठोका, मेरे को ऐसा कर दिया, मेरे को रिपेयर करके चाहिए. आणि तू माझ्या गाडीला ठोकला आहे तर माझ्या गाडीची भरपाई करून दिली वो पाहिजे. लड़का का पीछे का गाड़ी में बाइक में बैठा.
आणि त्या मुलाच्या ज्या गाडीवर जी मागे बसलेली मुलगी होती, अभी हमने सोचा अभी ये लड़की किधर बैठेगा, आणि आता ही मुलगी कुठे बसेल ये लड़की को ढूंढ रहे, ह्या पोरीला शोधत आहे. लड़की जिधर जिधर थे उधर लड़की का बाल तक नहीं है. आणि मुलगी जिथं होती तिथं मुलगी नव्हतीच. आज भी उधर से आने के जंगल में ढूंढ रहा था, लड़की इधर तो नहीं बैठा. आणि ती कुठे इथं तर बसली नाही असं शोधत होतो. आमेन. आमेन. आजकल कोई डर ही नहीं है उनको. आणि आता काही भीतीच राहिलेली नाहीये. लड़की लड़का कौन सी डर है आणि मुला मुलीला कुठली भीती आहे. आजकल प्रेषक खुद का पप्पा तक पता नहीं चलेगा. आता पप्पा आपल्या स्वतःच्या वडिलांना सुद्धा माहिती पडत नाही. पप्पा भी बाजू से गए तो पता नहीं चलेगा, आणि वडील सुद्धा बाजूने गेले तरी त्यांना क्योंकि कळणार सब नाही. छुप गए अभी. आता कारण सगळं तोंडाला बांधून- कोरोना का कारण नहीं, कोरोनाच्या कोरोना आने से 10 साल पहले छुपना शुरू कर दिया. कोरोना यायच्या 10 वर्षापूर्वीपासून अशी अवस्था उसका आहे. कारण क्या है? त्याचं कारण काय आहे. धूप नहीं लगने का ऊन नाही लागायचं. क्या कारण है? काय कारण आहे. जो चेहरा छुपाता था जो चेहरा आपण लपवत वही होतो कारण था ना. तेच कारण आहे ना. धूप चेहरा में नहीं लगने का ना, ऐसा कारण है ना. ऊन तोंडाला लागू नये असं आहे का. ये एक्चुअली कहाँ से शुरू हो गया मालूम है? हे कुठून सुरू झालंय माहितीये का. मालूम है? तुम्हाला माहिती आहे. मैक्सिमम पूना से. मॅक्सिमम सगळ्या गोष्टी पुण्यातून आहे. पूना से. पुण्यातून आहे. चलो मैक्सिमम मुझे याद है तो पूना से. आणि दासांना आठवतं ते सर्व गोष्टी पुण्यातून. महाराष्ट्र में ये सिलसिला शुरू की पूना से. आणि महाराष्ट्रामध्ये जे पुणे आहे त्याच्यामधून सुरू झालं आहे. मैन खुद का पप्पा तक पहचान नहीं पाएगा. स्वतःचे वडील देखील ओळखू शकत नाही. कौन जा रहे कौन आ रहे कोण येत आहे कोण जात आहे. ऐसा तो छुपा दिया. असं तोंड लपवतात. अभी दूसरा भी सब लोग डॉक्टर बन गए, ओवरकोट. आणि दुसरे पण सगळे डॉक्टर बनले. एक ओवरकोट ऐसा डालेगा, कोट घालतात एक ऐसा बांधेगा, आणि असं तोंडाला बांधतात. पता तो नहीं चला कौन जा रहे. आणि आता कोण चालय समजणार नाही. मेरी कहने की मतलब है सांगण्याचं आजकल तात्पर्य डर काय? बिल्कुल नहीं है लोगों आता को. बिलकुल पण भय नाही राहिला आहे. चलो Praise the Lord. इतनी गंदगी बढ़ चुका है, इतकं वाईट पण वाढलेलं आहे. हम उसकी वर्णन कर नहीं सकते. आणि त्याच्याविषयी आपण हमारी बोलू नाही शकत. लज्जा होता है आपल्याला लाज वाटते. और उनके लिए बहुत प्राउडी की बात है उनके आणि लिए. त्यांच्यासाठी अभिमानाच्या गोष्टी आहेत. परमेश्वर का नाम का महिमा. देवाच्या नावाचा महिमा. Praise the Lord. इधर लिखा गया है इथं लिहिलेलं आहे ऐसी व्यभिचार अशा व्यभिचार नहीं करना. असं नाही करायचं आहे. तीसरा लिखा है तिसरं लिहिलेलं हमें आहे. शुरुआत बंद किया हुआ मटन नहीं खाने का. गळा घोटून मारलेल्या पशूंचं मांस नाही खायचं. मेरे को ऐसा लग रहा है इस महाराष्ट्र में ऐसा मटन भेजता नहीं कोई भी, है ना. आणि असं महाराष्ट्रामध्ये असं मटण कोणी विकत नाही. परंतु वेस्ट बंगाल में मैंने देखा आणि वेस्ट बंगालमध्ये त्यांनी उधर पाहिलं. 2 रीति से मुर्गी को मारते हैं. तिथं 2 पद्धतीने कोंबडीला मारतात. एक चलो उसका हैंग कर देते हैं, त्याला एकदम लटकून टाकतात. उसका श्वास बंद करके मार देते हैं. त्याचा श्वास गळा घोटून मारून टाकतात. दूसरा गला काट के मार देते हैं. आणि गळा कापून मारतात. ये दोनों का फर्क है. ह्या दोन्हींमध्ये फरक आहे. और मटन कौन सी मटन टेस्टी है? आणि सगळ्यात चांगलं चवदार मांस कुठलं आहे मालूम है आपको? तुम्हाला माहिती आहे का. वो खून उसका श्वास अच्छा गला खोद के अगर बंद करके अगर हम मुर्गी को मारते हैं, जर आपण कोंबडीला त्याचा गळा घोटून थोड़ा मारलं समय के बाद उसकी खून उसका जो फ्लैश है मांस में जम जाएगा. आणि ते रक्त आहे त्याच्या मांसामध्ये ते जमायला लागतं. उसका मटन त्याचं मटण बहुत टेस्टी है. खूप चांगलं चवदार लागतं. दूसरे हम मुर्गी को काटते हैं जेव्हा आपण दुसऱ्या और कोंबडीला कापतो पूरा खून चले जाते आणि हैं. पूर्ण रक्त निघून उसके जातं. बाद चमड़ा सब निकाल के हम उसको करी बनाते हैं. आणि सगळे चमडे वगैरे काढून मग उसको आपण उतना taste खातो. नहीं है. आणि त्याच्यामध्ये चव और नाहीये. परमेश्वर का वचन बोलते हैं देवाचं वचन असं सांगतं. खून जम के उसका मटन तुम नहीं खाना. आणि गळा घोटून केलेल्या मांसाला तुम्हाला रक्त ऐसा जमलं. लिखा है लेविया किताब में लेवियाच्या पुस्तकात उसका 17 अध्याय का 17 अध्यायामध्ये 10 से लेकर 14 मेरे पास समय नहीं 10 से लेकर 14 तक लिखा गया है. 10 पासून 14 पर्यंत लिहिलेलं आहे. क्योंकि उस खून में वास्तव में प्राण है, जीवन है, इसलिए कारण ते रक्तामध्ये प्राण आहे, जीव आहे. ऐसा मटन नहीं खाना ऐसे लिखा असं है. मटण नाही खायचं आहे. परमेश्वर का नाम का महिमा हो. देवाच्या नावाचा इसलिए महिमा मैक्सिमम हो. क्रिश्चियन लोग ऐसा मटन नहीं खाते. आणि असं करून कुठलेही ख्रिस्ती लोक असं मटण ऐसा मटन खाना वाला एक जाति है. आणि असं मटण खाणारे एक जाती आहे. कौन सी मालूम है? तुम्हाला माहितीये कोण आहे. मुस्लिम लोग मुस्लिम लोक आहेत. मैक्सिमम ऐसा मटन खाते हो लोग. आणि ते असंच मटण खातात. परमेश्वर का नाम का महिमा हो. देवाच्या नावाचा हमें महिमा प्रेषित असो. चौथा लिखा है आणि 4 लिहिलं हमें आहे. प्रेषित खून के साथ कोई भी चीज नहीं करना. आणि रक्त लागलेल्या कुठल्याच वस्तू मर्डर करना. मर्डर करणं ऐसी चीज खून का सा जो बात है हम कदा भी ना करना. आणि अशा ज्या गोष्टी आहेत हत्या करणं असं नाही केलं
ये पाहिजे 4 चीज उस समय दिया गया था। आणि ह्या 4 गोष्टी त्यावेळेस दिली ये गेली. नियम था वास्तव में जादी से प्रभु में आने वालों को उस टाइम हमें उधर का कॉन्फ्रेंस ने हमें सौंपा गया बातें। आणि जातीमधून येणाऱ्या लोकांसाठी असा नियम त्या ख्रिस्तीय सभेमध्ये घेतलेला निर्णय होता. परंतु आज भी हम आज पण आपण ये बातों को ना मानते हुए या गोष्टींना न मानता कितना क्रिश्चियन लोग वास्तव में जिंदगी जी रहा है, आणि आपले ख्रिस्तीय लोक कसे जगत आहेत अश्रद्धा से जी रहा है। आणि अश्रद्धेने जगत वेस्ट आहेत. बंगाल मैंने देखा वेस्ट बंगालमध्ये त्यांनी पाहिलं. ऐसी मुर्गी का मटन वास्तव में क्रिश्चियन लोग खाते, पास्टर लोग खाते। अशा मांसाने रक्ताने भरलेला मांस ते लोक खातात. प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. परमेश्वर की नजर में कितना भयानक है वो। परमेश्वराच्या नजरेमध्ये किती मोठा हम भयानक किधर आहे. श्रद्धा देते हैं? आपण कुठं त्याच्याकडे बघतो? आपको मालूम है आपण एक चीज अगर पाप है कर कब पता चलेगा? ही गोष्ट पाप आहे कधी कळेल? जब कि सच्चाई जानकर हम उसके साथ वास्तव में सीरियसली अगर लिया तो जेव्हा आपल्याला त्या गोष्टीची सत्यता माहिती पडेल आणि त्यानुसार आपण काम करायला हम सुरुवात उसको आसानी से ले रहे हैं। आणि आपण एकदम सहजरीतीने घेतो. जाने दे क्या करने का, थोड़ा सा खाए तो क्या हुआ? काय थोडंसं खाल्लं तर काय होतं? आमेन। आमेन. थोड़ा लड़की के साथ छिड़ापन करे तो क्या होता? आणि थोडंसं मुलीला छेड थोड़ा इसे देख रहे तो क्या होता? आणि थोडंसं बघितलं तर काय होतं? थोड़ा पान खाए तो क्या होगा? थोडंसं पान खाल्लं तर काय थोड़ा होतं? तंबाकू खाए तो क्या होगा? थोडंसं तंबाखू खाल्ले तर काय होतं? थोड़ा सा ऐसे किया थोड़ी होगा। असं थोडंसं केलं तर काय होतं? हम जो पाप का परिवेश पाप के नजर से नहीं देखते, यही हमारा मिस्टेक है। आणि जे पाप आहे त्याला आपण पापाच्या नजराने बघत नाही, हेच आपली चुकीची गोष्ट आहे. इस कारण हमारी आत्मा मरने के कारण बन जाते हैं। आणि ह्याच कारणामुळे आपली आत्मा मरण्याचं कारण होतं. इसी में बड़ा ज्यादा कुछ सीरियस है क्या? ह्याच्यामध्ये काही खूप महत्वपूर्ण गोष्ट यही आहे. हमारा सोच है। हेच आपला विचार आहे. हमें वेस्ट बंगाल में मैक्सिमम क्रिश्चियंस वास्तव में इस तरीका से जीवन जी रहा आणि है। वेस्ट बंगालमध्ये अशा रीतीने ख्रिस्ती लोक आपलं जीवन जगत आहे. कितना बड़ा पाप है। किती मोठं पाप आहे. प्रेषर उसकी आत्मा वास्तव में प्रेषर जिलाने के लिए कारण नहीं बनते हैं। आणि त्यांचा आत्मा जागृत होण्यासाठी काही कारण मिळत नाहीये. अब आत्मा मरते रहता है आणि आत्मा प्रतिदिवस मरत पर राहिला किसी आहे. को उस बातों में कोई ध्यान ही नहीं है। कोणाला त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाहीये. मैं वास्तव में हम ध्यान ना देने वाला बातों का आज ले रहे हैं। आणि गोष्ट लक्ष न देणाऱ्या मोटा पाप गोष्टी सबको मालूम है, आणि मोठ्या गोष्टी खूप माहिती आहे. पर ये पाप है करके आप जानते हैं क्या? हे पाप आहे हे तुम्ही जाणता का? परंतु पाप है। परंतु हे पाप आहे. उस टाइम प्रेषर निर्णय लिया, बस प्रेषर बात है ये। हे त्यावेळेस घेतलेला निर्णय आहे. वो कहने लगा ते बोलू लागले हमको भी आम्हाला पण पवित्र आत्मा को भी लगा, आणि पवित्र आत्म्याला पण तो वाटलं पवित्र आत्मा को भी लगा वो बातों में ये जो बोला गया, आणि पवित्र आत्म्याला वाटलं ह्या सर्व पर वो गोष्टी चीज त्या आहेत. पाप है करके मालूम नहीं हमें। आणि ते पाप आहे आपल्याला माहित नाहीये. कलीसिया में इसका गौरव के बारे में बातों में सुनाता नहीं है। आणि कलिष्यामध्ये ह्या सर्व गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत, ऐकवत नाहीये. परमेश्वर का नाम का महिमा। देवाच्या नावाचा महिमा. ऐसा है तो हमारा आत्मा मरने के कारण बनेगा। आणि जर असं आहे तर आपला आत्मा मरण्याचं कारण बनेल. बड़ा मोटा व्यभिचार के बारे में हम जानते हैं, खूप मोठा व्यभिचार करणाऱ्या पर गोष्टी व्यभिचार में गिनना जाना और ऐसी चीजों को हम नहीं जानते। आणि व्यभिचार मध्ये लागणाऱ्या ह्या गोष्टी आपण जाणत नाही. समाज में फ्रूट का जादी में गिनती किया हुआ डेली उपयोग करने वाले की चीज प्रचलोड हम डेली हम उसको उपयोग करते हैं। आणि वो क्या है मालूम है आपको? फळांच्या जातीमध्ये असलेलं नेहमी खाणारं एक फळ जे आहे ते तुम्हाला माहिती फल नहीं, वो फल में गिनना जाते हैं। आणि फळांमध्ये निवडलं जात आहे. क्या है मालूम है? काय माहितीये का? तुम्हाला माहितीये का? हम डेली हमारा खाने में खाना वाला मिर्ची आपण खाणाऱ्या जेवणामध्ये असलेली एक मिरची फ्रूट के जादी में गिनना जाते हैं। आणि त्या फळांमध्ये निवडलं जात आहे. आपको मालूम है उसके बारे में? तुम्हाला माहितीये का ते गोष्ट? नहीं मालूम। तुम्हाला नाही माहिती. फ्रूट के जादी में हो ते फळांच्या जातीमध्ये निवडलं जात आहे मिरची. परंतु हमको मालूम नहीं। आणि आपल्याला ऐसे माहिती- बहुत सारी छोटे बातें हम जानता नहीं है आणि अशा खूप छोट्या गोष्टी आहेत जो जे आपण- पाप है करके। जे पाप आहे. आमेन। आपको मालूम है ये पहला कुरिन्थी 9 अध्याय का 25 वाक्य में एक पहलवान अपना संयम लास्ट संडे में दिया था, उस वचन उसके बारे में पहिला कोरिन्थीचा त्या वचनामध्ये असं हम जरा लिहिलंय. उठाएंगे उस वचन को। त्या वचनाला आपण वाचू. पहला कुरिन्थी पहिला कोरिन्थी 9 अध्याय का 9 अध्यायाचं 25 वाक्य। 25 वाक्य वाचू. हाँ हर एक पहलवान हाँ। सब प्रकार का संयम करता है। हाँ। वे तो एक मुरझाने वाले मुकुट को पाने के लिए हाँ। यह सब करता है, हाँ। परंतु हम तो हाँ। उस मुकुट के लिए करते हैं हाँ। जो मुरझाने का नहीं। हाँ। इसलिए मैं तो इसी रीति से दौड़ता हूँ। इसी रीति से दौड़ता हूँ। कौन सी रीति है वो चीज हम प्रेक्षक समझने जा रहे हैं। कशा रीतीने आपण पळत आहोत आणि कशासाठी पळत आहे ही गोष्ट आपण समजत आहोत. आपको मालूम कुश्ती
लड़ने वाला व्यक्ति को देखा आपने? तुम्हाला माहित आहे का कुस्ती लढणारे पैलवानगिरी करणारे लोक कुश्ती लड़ते हैं। कुस्ती लढतात? प्रेज द लॉर्ड, ये भी एक पहलवान का जैसा है, ती पण कुस्ती लढते हैं। कुस्ती लढते, मालूम है ना? तुम्हाला माहिती आहे ना? आमीन, प्रेज द लॉर्ड। वो हमेशा अपने शरीर को ऊपर श्रद्धा देते हैं। आणि हमेशा आपल्या शरीरावरती बघत असते। प्रेज द लॉर्ड, शरीर को ज्यादा मोटा होने नहीं देगा, शरीराला जास्त जाड होऊ देत नाही, शरीर को ज्यादा प्रेज लोग क्या बोलते हैं वो चर्बी आने नहीं देगा। शरीरावर जास्त चरबी येऊ देत नाही। एक बार मैंने देखा तो एक पहलवान प्रेज लॉर्ड कम से कम आमेन आमेन जो 12 बजे दोपहर का 35 डिग्री गर्मी है, उसका प्रेज सामने ऐसे नंगा सो रहे। आणि असा एक पैलवान होता की खूप गरमी आहे तरी तो असा झोपून होता। वो शरीर पर त्या शरीरावर 3 कंबल डाल के सो रहे, आणि 3 घोंगडे घालून झोपला आहे धूप में। उन्हामध्ये। मैं बोला शाहजी है, मिस्टर इंडिया था, अब मेरा कलिशा का था। आणि आपल्या कलिशामध्ये येणारे शहाजी तो मिस्टर इंडिया होता। प्रेज लॉर्ड, मैंने उनको पूछा त्यांनी त्यांना विचारलं, ये कौन सी पागल पने रे, तू क्या कर रहे? हे असं का करत आहे ये वेळपण? तू क्या कर रहे यार? हे तुम्ही काय करत ये आहात? टेरेस में त्या टेरेसवर पूरा नंगा होके एकदम नग्न होऊन आमीन सो रहे, आणि झोपत उसमें आहे 3 कंबल डाला है। आणि 3 घोंगडे घातले आहे। उसका पत्नी ने ऊपर है, पास्टर जाओ मत है, नंगा है वो। हा, वरती जाऊ नका, ते नग्न। मैं गए नंगे तो क्या होगा? आणि पास्टर गेले अपना बच्चा आणि आपलं जण आहे। मैं जाके शाहजी क्या कर रहे तू? आणि असं का झोपला आहे? अच्छा आप आ गया। आप तुम्ही आले पास्टर जी मैं थोड़ा वेट कम कर रहा था। आणि मी वजन थोडं कमी करत आहे। वेट कम कर रहे? तुम्ही वजन कमी करा। हाँ, ऐसा सोने से असं झोपल्याने मेरे घी पूरा पसीना बन जाते हैं। आणि माझं जे चरबी आहे ते मुझे वितळून 4 किलो कम करने के लिए बोला गया आणि है। मला 4 किलो कमी करायला मेरे को सांगितलं। 62 kg में मिस्टर इंडिया बनने का। आणि 62 केजी मध्ये मला मिस्टर इंडिया बनायचं आहे। चलो, पहले उसका 64 kg में मिस्टर इंडिया था। आणि 64 किलोचे मिस्टर इंडिया होते। अब इनका नेवी ने बोला तुमको 62 kg में खेलने का इस आणि बार, 62 किलोचं तुम्हाला व्हायचं आहे इसलिए उसको आता। 2 किलो कम करने के लिए ऐसे सो रहे हो। आणि 2 किलो वजन कमी करण्यासाठी ते असं झोपत एक आहे। दिन में कितना मटन खाते हैं मालूम है? एक दिवसामध्ये किती मटण खाते माहितीये का? मालूम है आपको? तुम्हाला माहितीये का? चलो 7 किलो मटन खाते हैं। आणि 7 किलो मटण खात आहे। 7 किलो, 7 किलो। तो सोचो तुम्ही विचार वो करा, एक उंगली ऐसा करेगा, जर तो एक बोट असे करे, एक उंगली में इतना तक होएगा उसका। त्याचे बोट एवढ्यापर्यंत असेल। फिर चलो, एक उंगली के बारे में बात की है मैंने। एका बोटाविषयी दाखव। बनियान डाल के कभी घूमते हो, ऐसा करके घूमते हो, आणि बनियान घालून असं- ऐसा होता नहीं उसका हाथ। हात असे होतच नाही। आमीन, प्रेज द लॉर्ड। मेरी कहने के मतलब है सांगण्याचं तात्पर्य आहे, पहलवान अपना शरीर को पर ध्यान देते हैं। पैलवान आपल्या शरीरावर लक्ष किसके देतात। लिए मालूम है? कशासाठी? एक मुरझाने वाला मुकुट के लिए। आणि मेलेल्या मुकुटासाठी करत आहे। हमें भी उस पहलवान का जैसा करने का, आपल्याला पण ते पैलवानाप्रमाणे करायचं पर आहे। शरीर पर नहीं, शरीरावर नाही, हमारा आत्मा पर। आपल्या आत्म्यावरती। क्या चीज में याद करी, हमें श्रद्धा देना है। आणि त्या गोष्टीवर आपल्याला नंबर 1 आणि नंबर पहला पत्र से पहिला पत्र, पहला अध्याय पहिला अध्याय 14-15। 14 आणि 15। हाँ, आज्ञाकारी बालकों के समान हाँ। अपनी अज्ञानता के समय की पुरानी अभिलाषाओं के हाँ। सदृश न बनो। पुरानी समय की अभिलाषा का सादृश्य नहीं बनने का भी। पुराणे जे जुने आपले स्वभाव आहे त्याच्या अदृश्य म्हणजे त्या रूपामध्ये अदृश्य नहीं, सादृश्य। सदृश्य म्हणजे बनायचं नाही आपल्याला। उसका जैसा नहीं, पुराना स्वभाव तुम्हारे जिंदगी से जाने का, आणि जो जुना स्वभाव आहे तुमच्या जीवनातून जायचा आहे, उसका सदृश्य नहीं बनने का तुम, त्याच्या सारखं पुन्हा नाही व्हायचंय। जो तुम्हारा आत्मा को जागृत नहीं करेगा वो। आणि त्या आत्म्याला तुमच्या जागृत नाही करत आहे। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। इसलिए पुरानी जिंदगी को छोड़ना है आपको, जुन्या जीवनाला सोडायचं आहे, जो चीज आत्मा को नुकसान करते हैं। ज्या आत्म्याला नुकसान करत आहेत ज्या गोष्टी। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। पुराने जैसा प्रेज द लॉर्ड, हम पहले हमें प्रेज पुराना जैसा गाली, पुराना फिर नया गाली सुनाता हूँ पास्टर। नाही, पुन्हा ज्या चुकीच्या गोष्टी पहले माँ को ऊपर था, प्रेज अभी बहन को ऊपर देता हूँ। आता पहिले आईवर होता, आता बहिणीवर देतो। बदल के नया गाली आ गया। आता नवीन शिवी आली। प्रेज द लॉर्ड। नो, असं नाही, वो डिपार्टमेंट को शट डाउन करना है तुझे। तुम्हाला त्या गोष्टीतून दूर व्हायचं आहे। मालूम तो होगा, तुम्हाला माहितीच आहे, बुलाएगा तो है ही नहीं, शरीर में है ना, आता शरीरात तर आहे ना, परंतु बोलना नहीं, आणि बोलायचं नाहीये, विचार भी नहीं करना। विचार पण नाही करायचंय। कभी कभी बोलता है ना गुस्सा आने के टाइम, कधी कधी राग,
बाप्तिस्मा नहीं लिया था अभी तेरी में सुनाता ना है ना बोलता जर ना बाप्तिस्मा नसता घेतला तर दाखवलं असतं. ये भी गलत है हे पण चुकीचं आहे. ऐसा भी नहीं बोलना असं पण नाही बोलायचंय. चलो प्रेज द लॉर्ड. हमारा आत्मा कपड़े से चोट पहुंचाते उसको त्या आत्म्याला आपल्याला दुःख पोहोचवतात ह्या गोष्टी. आमेन हमारा आत्मा हमारा मनुष्य की आत्मा मनुष्य लॉर्ड का आत्मा. हमें मरने के लिए कार म्हणजे अब आखिरी श्वास लेते अगर ऐसा बोल दिया आणि आपण असं जर बोलला तर आपल्या मनुष्यामध्ये असलेला आत्मा दुःखी होऊन ते मरण्याचं कारण बनतं. नंबर 2 दुसरी गोष्ट गलाती पत्री गला 4 अध्याय का 4था अध्याय 8 से लेके 11 8 पासून 11 वचनापर्यंत वाचूया. हाँ पहले तो हाँ। तुम परमेश्वर को न जानकर हाँ। उनके दास थे हाँ। जो स्वभाव से परमेश्वर नहीं, हाँ। पर अब हाँ। जो तुमने परमेश्वर को पहचान लिया, हाँ। वरना परमेश्वर ने तुमको पहचाना हाँ। तो उन निर्बल हाँ। और निकम्मी हाँ। आदि शिक्षा की बातों की ओर हाँ देख पहले की शिक्षा निर्बल और निकम्मी है पहिलेचं जे शिक्षण होतं ते निकमी निर्बल है ना? होतं त्या गोष्टी. निर्बल और निर्बल. निकम्मी था पहले का पहिलेचं जे शिक्षण होतं ते निर्बल होतं. उस टाइम तो परमेश्वर को भी नहीं जानता था तुम्ही देवाला नव्हते जाणत. परंतु अब आता परमेश्वर तुमको जाना परमेश्वराने तुम्हाला जाणलं. सॉरी तुम परमेश्वर को जाना तुम्ही परमेश्वराला जाणलं विशेष परमेश्वर तुमको जाना आणि विशेष गोष्ट मग परमेश्वराने तुम्हाला जाणलं. जाने की नहीं जाणलंय की नाही. आपको कैसा मालूम परमेश्वर आपको जाना तर परमेश्वराने तुम्हाला जाणलंय कसं जाणणार तुम्ही. आपने परमेश्वर को जाना तुम्ही परमेश्वराला जाणलं. है ना जानते ना आप परमेश्वर तुम्ही को परमेश्वराला ओळखता ना. पर आपको कैसा मालूम परमेश्वर आपको जानते हैं परमेश्वर तुम्हाला ओळखत आहे तुम्ही कसं जाणणार. आपको कैसा मालूम है तुम्हाला कसं माहिती पडणार. ओके आप अपना मुख्यमंत्री अपना उद्धव जी ठाकरे को आप जानते कि नहीं आपले जे हमारा मुख्यमंत्री है आपले मुख्यमंत्री उद्धवजी दे- ठाकरे आहेत जे आंखों से देखा नहीं डोळ्यांनी पाहिले का. अभी देखा है मुझे नहीं मालूम तुम्ही बघितलं परंतु का? जानते ना तुम्ही वो जानता हमारा ना. मुख्यमंत्री है प्रेज ते लॉर्ड मुख्यमंत्री आहेत म्हणून. पर आपको मालूम है कि मुख्यमंत्री आपको जानते हैं मुख्यमंत्री तुम्हाला जाणत आहे तुम्ही जाणता का ओळखतात म्हणून. जानते ओळखता का नहीं जानते नाही जाणत. पौला में प्रेज लॉर्ड ऐसे एक क्या नाम उसका सिस्टर का नाम क्या है बोल विमल. विमल प्रेज लॉर्ड विमल सिस्टर जानते हैं मुख्यमंत्री को विमल सिस्टर जाणतात मुख्यमंत्रींना. और मुख्यमंत्री विमल को जानते हैं क्या मुख्यमंत्री विमल ताईला पौले जाणतात. गांव में पवाळा गावामध्ये ऐसा 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 नहीं कि बहन है करके अशी एक बहीण आहे ऐसे जानते हैं असं जाणत आहे का. मुख्यमंत्री नहीं जानते मुख्यमंत्री नाही जाणत ओळखत नाही. कितना करोड़ जन है महाराष्ट्र में किती करोड जण लोक 13 करोड. 13 करोड लोक. 13 करोड़ जन में प्रेज लॉर्ड आमीन पौला में रहने वाला विमल को वास्तव में मुख्यमंत्री जानता नहीं है आणि 13 करोड मध्ये राहणाऱ्या महाराष्ट्रामध्ये पवाळ्यामध्ये राहणारी विमल ताईला मुख्यमंत्री ओळखत नाही. पर सिस्टर जानते हैं उनको पण ताई त्यांना नाही ओळखते. आप सोचो तुम्ही विचार करा पौलुस क्या बोलता मालूम है? पौलुस काय म्हणत आहे. तुम परमेश्वर को जाना तुम्ही परमेश्वराला ओळखलं विशेष परमेश्वर तुमको जाना आणि विशेषतः परमेश्वराने तुम्हाला उस वचन ओळखलं. एक बार और पढ़ के सुना है ते परत एकदा आपण वाचूया. जो तुमने हाँ। परमेश्वर को पहचान लिया, हाँ। वरना हाँ। परमेश्वर ने तुमको पहचाना हाँ, तो परमेश्वर तुमको पहचाना परमेश्वराने तुम्हाला ओळखलं. हम परमेश्वर को प्रेज लॉर्ड नहीं पहचाने तो भी चलेगा परमेश्वराला जर आपण नाही ओळखलं तरी चालेल. परंतु परमेश्वर हमको जान लिया आणि जर परमेश्वराने आपल्याला ओळखलं हाउ अरे वो इंसान वास्तव में धन्य है जो व्यक्ति को परमेश्वर जानते हैं आणि तो व्यक्ती धन्य आहे ज्याला परमेश्वराने ओळखलं आहे. आपको प्रभु जानते करके प्रेज लॉर्ड एक ही बातों से आपको प्रूव कर सकता है आणि परमेश्वर तुम्हाला ओळखत आहे या गोष्टीने आपण बोलू शकतो. कभी लगता है क्या आपको मेरी प्रार्थना प्रभु सुनकर मुझे उत्तर दिया है कधी वाटतं का तुम्हाला तुम्ही केलेली प्रार्थना ऐकून परमेश्वर तुम्हाला उत्तर देत. जिंदगी में कभी भी आपको प्रार्थना से एक उत्तर आपको मिला है तो जर जीवनभरामध्ये कधी प्रार्थना केली आणि त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं, परमेश्वर आपको जान चुका है परमेश्वराने तुम्हाला ओळखलं आहे. नहीं नाही का उत्तर नहीं दिया उत्तर दिलं नाही का. कोई भी आशीष नहीं दिया कधी आशिष नाही केलं का. आपको जानने के बाद ऐसे दे दिया असंच ओळखून ठेवलंय का. नो नाही आपको जान कर दिया आणि तुम्हाला ओळखून आशीर्वाद
आशीर्वाद दिला आहे. प्रभु आपको सब जानते हैं. परमेश्वर तुम्हाला ओळखतात. प्रभु का वचन में लिखा है, देवाच्या वचनात असं लिहिलं आहे. आमीन. प्रेस दूर खड़ो कर मनुष्य के सारा हृदय के निर्बन को परमेश्वर जानते हैं. परमेश्वर दूर राहून परमेश्वर हृदयाच्या सगळ्या निर्बलताला जाणणारा परमेश्वर. दाऊद बोलते हैं, दाऊद बोलतो, उसका आत्मा से छोड़कर मैं कहां जाऊं, त्याच्या आत्म्याला सोडून मी कुठं जाऊ. मैं किधर भी बिछौना बिछाए तो पाताल में मेरा बिछौना बिछाए तो भी वास्तव में वहां भी वो आके मुझे पकड़े. आणि पाताळात जरी मी माझा बिछाना ठेवला तरी परमेश्वर तिथे मला उसकी शोधून आत्मा काढेल. को छुपा के मैं कहां जाऊं. त्याच्या आत्म्याला लपून मी कुठे जाऊ. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. परमेश्वर आपको जान चुका है. परमेश्वराने तुम्हाला ओळखले. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. इसलिए पुरानी स्वभाव पुरानी बातें को अपन जिंदगी से हटना नहीं. जुन्या स्वभावाला आणि जुन्या गोष्टींना आपल्या जीवनातून हटवायचं आहे. अगर आप नहीं हटेगा जर तुम्ही नाही हटवणार आपकी मरण के कारण बनेगा वो. आणि ते मरण्याचं कारण बनेल. तीसरा, तिसरी गोष्ट, आमीन. प्रेज टाइटस तीतोस का किताब तीसरा का तीसरा. तिचं पुस्तक तिसरं तीतोस. क्योंकि हाँ। हम भी पहले हाँ। निर्बुद्धि हाँ। और आज्ञा न मानने वाले हाँ। और भ्रम में पड़े हुए हाँ। और विभिन्न प्रकार की हाँ, अभिलाषाओं हाँ। और सुख विलास के हाँ। दासत्व में थे हाँ। और बैर भाव हाँ। और डाह करने में हाँ। जीवन व्यतीत करते थे हाँ। और घृणित थे हाँ। और एक दूसरे से बैर रखते थे. हाँ। पर जब हमारे उद्धार अभी इतना लिस्ट अभी बोल दिया. आणि एवढ्या सगळ्या गोष्टींची यादी केली. अभी भी आप उस अवस्था में है तो जर तुम्ही या सर्व गोष्टींमध्ये आहात आप तर अभी भी मरण के अवस्था में है. आता पण तुम्ही मरणाच्या अवस्थामध्ये आहात आप इनमें से बाहर आना है. आणि या गोष्टीतून तुम्हाला बाहेर अभी यायचं आहे. जितनी बोल दिया एवढं जे यादी ये सांगितली कुछ भी आपको और मेरी जिंदगी में नहीं होना चाहिए. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये नसल्या पाहिजेत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आपको मालूम है आपकी जो बात परमेश्वर की वचन के अनुसार आप कैसे हैं. आणि तुम्हाला माहिती आहे का तुम्ही देवाच्या वचनाच्या अनुसार कसे आहात. हम हर एक व्यक्ति आपण सर्वजण एक व्यक्ती प्रभु की वचन के अनुसार बनने के लिए देवाच्या वचनाच्या अनुसार बनण्यासाठी हम उपवास में बैठे. उपासामध्ये बसतो. प्रभु की बातों पर मान के चलने के लिए. प्रभूच्या गोष्टींना मानून वचनाच्या अनुसार चालण्यासाठी. ये जाति लोग उनके ईश्वर को मान के चलने के लिए कितना दिन का व्रत लेते हैं पता है. आणि जाती लोक जे आहेत त्यांच्या देवाच्या अनुसार चालण्यासाठी किती व्रत कितने करतात. लोग हिंदू कितना दिन का व्रत लेते हैं. किती दिवसाचं व्रत घेतात ते? मैक्सिमम मॅक्झिमम मालूम है कितने. किती माहिती आहे का. आप लोग सब हिंदू में थे, हम सब हिंदू में थे. तुम्ही आणि आम्ही हिंदू मध्ये होतो. हिंदू में रहना वाला हमको कितना दिन का व्रत लेना है परमेश्वर की बातों को, ईश्वर की उनका हम ईश्वर की बातों को मानने के लिए मानना आपण वाला. जातीमध्ये असताना त्या ईश्वरांच्या सगळ्या गोष्टी मानण्यासाठी आपण किती व्रत केले आहे. मालूम है किती दिवस करावे लागतात. 41 डेज 41 डेज व्रत लेते हैं. ते व्रत घेतो आपण. एक मुसलमान कितने लेते हैं मालूम है. एक मुसलमान किती घेतो. नहीं, एक मुसलमान कितने दिन का व्रत लेते हैं एक मुसलमान किती दिवसाचा उपवास म्हणजे व्रत घेतात. नहीं मालूम. 30 डेज, एक महीना. एक महिना 30 दिवसासाठी. एक क्रिस्तीय व्यक्ति मतलब हम विश्वासी लोग नहीं, अपना विश्वास छोड़ के कैथलिक है, मार्तो में, ऑर्थोडॉक्स है, याकोब से ये लोग कितने दिन का व्रत लेते पता है. आणि आपण नाही ख्रिस्ती आपल्या हा? व्यतिरिक्त जे आहेत ते किती दिवस उपवास करतात. कितना. 40. हाँ 50 दिन का. हा हा 50 दिवस ते उपवास करतात. Praise the Lord. ये किस बातों के लिए मालूम है. हे कशासाठी माहिती आहे का. वो लोग विश्वास किया हुआ ईश्वर की बातों में आने के लिए. जे त्यांनी विश्वास केलेल्या देवाच्या गोष्टींच्या मार्गावर येण्यासाठी. हिंदू 41 डेज हिंदू 41 डेज व्रत लेके ही उनके ईश्वर का पास जाते हो. आणि तेवढ्या दिवसाचा उपवास घेऊन ते पुढे चालतात. मुसलमान 30 डेज आणि मुसलमान 30 30 डेज को व्रत लेते ही उनका ईश्वर का पास जाते आणि हैं. तेवढ्या दिवसाचा उपवास करून ते आपल्या क्रिश्चियन देवाकडे 50 दिन आणि ख्रिस्ती 50 दिन का व्रत लेते ही और उनके विश्वास करने का पास जाते हैं. दिवस उपवास घेऊन ते देवाकडे जातात. हम विश्वास से कितना दिन. आपण विश्वासी किती दिवस. बोल सकते हैं. कोणी बोलू शकतं का. हैं? हम विश्वास से कितना दिन को उपवास लेना पड़ेगा. आपल्याला किती दिवसाचा उपवास घ्यावा लागतो. हैं? बोलो, कोई भी गिनती बोलो, मैं कुछ नहीं बोलेगा. बोलो. सही बोला. बरोबर बोलले ते. हमारा मरण तक हम उपवास में है आणि मरणापर्यंत आपल्याला उपवास करायचा आहे परमेश्वर को ढूंढने के लिए. आणि देवाला शोधण्यासाठी.
क्योंकि हम परमेश्वर के लिए नासिर है। आणि आपण परमेश्वरासाठी एक नाझीर निवडलेले व्यक्ती आहोत प्रेज द लॉर्ड। मरने तक आणि मरणपर्यंत हमको परमेश्वर को ढूंढना है। आणि देवाला आपल्याला शोधायचं आहे। उसमें एक फल भी अगर उस ट्रैक से हम पलटी हो जाएगा, आणि जर त्या चालणाऱ्या मार्गातून जर आपण साईडला झालो तर हमारा आत्मा का मरण सुनिश्चित है। आणि आपल्या आत्म्याचं मरण हे निश्चित आहे। मरने तक वास्तव में हमको उपवास, आपको मालूम है उपवास, आणि उपवास ह्याचा अर्थ माहितीये का? आप ये मत सोचना उपवास बोले तो खाना छोड़ना, नो 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 नो। उपवास करणं म्हणजे जेवण सोडणं हे नाही। वास्तव में उपवास बोले तो खाना छोड़ने का मतलब है ही नहीं, उपवास म्हणजे जेवण सोडणं हे नाही। परंतु हम खाना छोड़ के बैठने वाला बातों को बहुत समझते हैं। आणि जेवण सोडणं म्हणजे आपण उपवास समजतो। उपवास का मतलब है उपवासाचा अर्थ असा आहे उसके साथ वास करना। त्याच्या बरोबर राहणं। वो बिना खा के भी अब रह सकता है, खा के भी रह सकता है। इसलिए ना- परमेश्वर बोले तू खाए तो भी मेरे लिए, खाना छोड़े तो भी मेरे लिए। उपवासाचा अर्थ असा आहे जरी खाऊन सुद्धा त्याच्या बरोबर राहिला, न खाता राहिला तरी चालेल। देवाचं असं वचनामध्ये लिहिलंय, खाल्लं तरी देवाची महिमा आहे, नाही खाल्लं तरी अब ये महिमा मत आहे। सोचना खाना खा, अब खाना खा लिया तो परमेश्वर गुस्सा करेगा, नो आणि हे नका विचार करू जर तुम्ही जेवण घेतलं तर देव रागवेल। बिल्कुल नहीं। नाही, असं नाही। फिर खाना क्यों छोड़ रहे हैं हम? जेवण का सोडत आहे? क्यों नहीं, खाना खा के ही हम ट्रैक से बदल गया, इसलिए कारण आपण जेवण खाऊनच त्या मार्गातून दूर झालो आहोत। हम खाना खा के चल रहा था तभी ट्रैक से उधर गए हम। आणि जेवण जेवूनच आपण पुढे चालत असताना बाजूला झालो आपण। इसलिए खाना बाजू में रख के थोड़ा ट्रैक में चलने के लिए कोशिश में, म्हणून जेवण आपण थोडंसं बाजूला ठेवून त्या ट्रॅक मधून म्हणजे त्या मार्गातून चालण्याचा प्रयत्न करत वो आहोत। खाना छोड़ने के बाद आपका मर्जी है। आणि जेवण सोडणं हे तुमची मर्जी। एक दिन या तो भी चलेगा, एक दिवस केलं तरी चालेल, हमें एक हफ्ता लिया तो भी चलेगा, एक आठवडा केलं तरी चालेल, एक टाइम का खाना चलो खा के भी उपवास लिया तो परमेश्वर खुश है। आणि एक दिवस म्हणजे वन टाइम म्हणजे एका टायमाचं जेवलं तरी चालेल, उपवास नहीं लिया तो भी परमेश्वर खुश है। आणि उपवास नाही केला तरी परमेश्वर और खुश आहे। ट्रैक से उधरना नहीं चाहिए। पण ट्रॅक मधून म्हणजे त्या मार्गातून मैं दूर बीच में राहिलं. ट्रैक से उधर जाता हूँ, कधी कधी दास त्याच्यातून बाजूला होतात. मैं इसलिए उपवास करता हूँ। म्हणून दास उपवास मैं करतात. अपना बात बोल दिया, दासांनी त्यांची मैं बीच में ट्रैक से उधर जाता हूँ। कधी कधी ते बाजूला होतात. चलो Praise the Lord. मैं प्रभु के सामने बात तो अपना गलती मान लेता, आणि परमेश्वराचे दास त्यांच्या मैं कभी कभी ट्रैक से उधर जाता हूँ, मी कधी कधी ट्रॅक मधून उतरून इसलिए मुझे ट्रैक में वापस आना है, त्या मार्गावर मला पुन्हा यायचं आहे. इसलिए मैं उपवास करता म्हणून दास उपवास करतात. हूँ। चलो Praise the Lord. हालेलुया। हालेलुया. अपने पुराने स्वभाव को हटाकर तो आपल्या जुन्या स्वभावांना हटवून हमें हमें आगे बढ़ने के लिए पुढे चालण्यासाठी तो हमें वास्तव में क्या करना चाहिए? आपल्याला वास्तविक रीतीने काय केलं हमारे पाहिजे? आत्मा जागृत करने के लिए, आपला आत्मा जागृत हमारा करण्यासाठी, आत्मा जिला के रखने के लिए। आपला आत्मा प्रज्वलित करण्यासाठी. नंबर 2, दुसरी गोष्ट पहला हम सुना संयम करना। आपल्याला संयम करायचा आहे. नंबर 2, दुसरी गोष्ट प्रेज लॉर्ड, उल्पत्ति किताब 42 उत्पत्तीचं पुस्तक उसका दूसरे वाक्य, त्याचं दुसरं वाक्य. तुम ना मरने के लिए। फिर उसने कहा, हाँ। मैंने सुना है कि हाँ। मिस्र में अन्न है, हाँ। इसलिए तुम लोग हाँ। वहाँ जाकर हमारे लिए अन्न मोल ले आओ। आमीन, प्रेज लॉर्ड। इसका कहानी आप जानते हैं। तुम्ही याविषयी जाणत आहात. याकूब बोल रहा है याकोब बोलत आहे इस्राएल में अन्न खत्म हो गया, आणि इस्रायलमध्ये धान्य अभी संपलं आहे. अकाल चालू है, अकाल चालू आहे इसे तुम मिस्री में जाओ, आणि तुम्ही मिस्रात जा प्रेज लॉर्ड, उधर से अन्न लेके आओ आणि धान्य घेऊन या. ताकि हम जिंदा रहे, तो आपण जिवंत नहीं राहू, तो मर जाएगा। नाही तर मरू आपण. हम वास्तव में परमेश्वर का जन, आपण वास्तविक रूपामध्ये परमेश्वराचे जन आहोत परंतु रहते हैं मिस्रिम में। आणि राहतो मिस्रामध्ये. दुनिया हमारे लिए मिस्रिम जैसा है, जग हे मिस्रासारखं आहे. दुनिया हमारे लिए जग हे आपल्याला मिस्रिम जैसा है, आणि मिस्रासारखं आहे. इसलिए खाना मिस्री में खाने का है, आणि जेवण मिस्रामध्ये खायचं. मिस्रीम चलाना है। मिस्री मधून घ्यायचं आपका आहे. मालूम है पौलुस एक बार वास्तव में प्रेज लॉर्ड गलाती पत्री 4 अध्याय में एक शब्द लिखा, आणि गलातीच्या पुस्तकामध्ये पाऊलस एकदा असे बोलले आहेत, हमारा मादा कौन है? आपली आई कोण आहे? प्रेज लॉर्ड, हालेलुया। हम तो पढ़ेंगे वाक्य,
ते आपण वाचूया वाक्य. गलाती पत्र 4 का 21 से लेकर 26 तक. गलाती पत्र 4:21 पासून 26 वचनापर्यंत. हाँ. तुम जो हाँ. व्यवस्था के अधीन होना चाहते हो हाँ. मुझे बताओ हाँ. क्या तुम व्यवस्था की नहीं सुनते? हाँ. यह लिखा है कि अब्राहम के 2 पुत्र हुए, हाँ. एक दासी से हाँ. और एक स्वतंत्र स्त्री से, हाँ. परंतु जो दासी से हुआ वह शारीरिक रीति से जन्मा हाँ. और जो स्वतंत्र स्त्री से हुआ हाँ. वह प्रतिज्ञा के अनुसार जन्मा. इसका एक्चुअली डिटेल आपको अच्छी तरह हमें समझाना पड़ेगा मुझे. तुम्हाला हे खूप चांगल्या रीतीने समजावं लागेल. इतना समझने का. एवढं समजायचं आहे. Praise the Lord, ये दुनिया हमारे लिए वास्तव मिस्रीम जैसा है. हे जग आपल्यासाठी एक मिश्रमासारखं आहे. मिस्रीम से खाने का है. मिश्रामधूनच खायचं आहे. आज समझने का. तुम्ही समजायचं आहे. येशू ये दुनिया में आके प्रेज लॉर्ड मरा है. या जगामध्ये येऊन मेले आहेत. ये दुनिया में मरा है. ह्या जगात मेले आहेत. हमें वास्तव में आम्हाला वास्तविक यीशु मसीह का क्रूस की वो नीचे जाके बैठ के खाने का है. आणि येशू ख्रिस्ताच्या क्रूस खांबाच्या खाली जाऊन आपल्याला खायचं आहे. इसका मतलब है याचा अर्थ आहे इस पृथ्वी पर रहने के समय या धरतीवर ये राहत पृथ्वी हमारे लिए मिस्रीम है. पृथ्वी ये आपल्यासाठी पृथ्वी मिश्र में आहे. रहने के समय या पृथ्वीवर राहत असताना हमें क्रूस से निकलने वाला वचन खा के जिंदा रहना है, नहीं तो मर जाएगा. आणि ते क्रूसावरनं उतरणारे ते वचन खाऊन आपल्याला जगायचं आहे. नहीं तो मर जाएगा. नाहीतर आपण मरूया. ये मिस्री में रहने के समय या मिश्रामध्ये हमें राहत यीशु असताना मसीह का क्रूस की वचन खा के ही जिंदा रहना है, आणि या मिश्रामध्ये राहत असताना वधस्तंभावरनं उतरलेले वचन खाऊन आपल्याला नहीं तो मर जाएगा. नाहीतर आपण मरणार. नंबर 3 आणि तिसरी गोष्ट निर्गमन निर्गमन 28:30 30 अध्यायाचं उसका 20 वाक्य. 20 वचन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जब जब वे हाँ. मिलाप वाले तंबू में प्रवेश करे हाँ. तब तब वे हाथ पाव जल से धोए, हाँ. नहीं तो मर जाएंगे. आमेन. प्रेज द लॉर्ड. तंबू का सामने वास्तव में हर एक पुरोहित लोग को शरीर धोने के लिए एक ताम्र से बनाया हुआ एक टोकरी में पानी भर के रखा है. आणि तंबू जे असायचं त्याच्या समोर गंगा ठेवलं जायचं तांब्याचं, त्याच्यामध्ये पाणी असायचं. ते पुरोहित लोक आपले पाय धुवायचे. पवित्र जगह, अति पवित्र जगह में जाने से पहले इसी में धो के अंदर जाना है. पवित्र जागेमध्ये अति पवित्र स्थानामध्ये जाण्याच्या आधी ते पाय शुद्ध करायचे, ये पाय धुवायचे. बपतिस्मा को दर्शाते हैं. हे बाप्तिस्माला दर्शवतं. जब तक आप बपतिस्मा नहीं लेगा जोपर्यंत तुम्ही बाप्तिस्मा घेत नाही आपके आत्मा मरण की सुनिश्चित है. आणि तुमचा आत्मा मरण हे निश्चित आहे. यीशु मसीह को जानने के बाद येशू ख्रिस्ताला जाणल्यानंतर जाने दो कर लेंगे, ऐसा कोई है बपतिस्मा लेने के लिए? कोई बाकी है इधर? बाप्तिस्मा घेणारा कोण बाकी आहे? नहीं ना, आहे. कोई है? हाँ, हमें कर लेंगे, जाने दो करके सोचे तो आणि जर असा विचार करत आहे, आता उद्या घेऊ परवा घेऊ असं सतत करत राहिले तर हमारा आत्मा का मरण पक्का है. आणि आपल्या आत्म्याचं मरण पक्का स्वर्ग आहे. जा नहीं सकते हम. आपण स्वर्ग राज्यात जाऊ नाही शकत. लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मर जाएगा हम. आपण मरून जाऊ. आत्मा का मरण हो जाएगा. आत्म्याचं मरण होईल. नरक की न्यायविधि में पड़ेगा जब तक हम बपतिस्मा नहीं लेगा. नरकाच्या न्यायविधीमध्ये आपण पडून राहू जोपर्यंत आम्ही प्रेस बाप्तिस्मा- चौथा आणि चौथं निर्गमन 28:35 आणि निर्गमनचा 28 अध्यायचं 35 35 और हाँ. आरोन उस बागे को हाँ. सेवा टहल करने के समय हाँ. पहना करे हाँ. कि जब जब वह पवित्र स्थान के ओके. भीतर मैं आपको ये आप घर जाके पढ़ने का प्रय चलो. तुम्ही घरी जाऊन उसमें लिखा गया अगर अति पवित्र जगह में जाने से पहले आरोन हा अति पवित्र स्थानामध्ये जाण्यासाठी उसके वस्त्र में त्याच्या कपड्यामध्ये हमें प्रेचलोड वो क्या बोलते हैं अनार्क से बनाया हुआ प्रेचलोड एक मणि, आणि अनार्क से बनाया लोहा से बनाया मणि, ऐसा उनका वस्त्र में प्रेचलोड आमेन स्टिच करके रखना है. आणि त्या वस्त्रामध्ये जे आहे जे डाळिंबाच्या समान केलेल्या घंट्या ज्या छोट्या छोट्या आहेत त्या वस्त्रामध्ये लावल्या पाहिजे. अगर चलने के समय आणि चालण्याच्या वेळेस चिलम 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 शब्द आएगा. आणि छान छान असा आवाज यायला पाहिजे. प्रेचलोड. Praise the Lord. अगर जिस दिन आवाज नहीं आएगा ज्या दिवशी तो आवाज नाही येणार तेरी मरण पक्का. आणि त्याचं मरण पक्क आहे. हमारे लिए कब ये शुरू करे, हमारे लिए कब ये सादृश्य होगा? आणि ह्या गोष्टी आपल्यासाठी कधी होतील? हम इकट्ठे होने के समय क्या क्या होना चाहिए? आपण एकत्र येण्याच्या वेळेस काय झालं पाहिजे? पहला कोरिन्थियों 14:26 वाक्य में क्या लिखा गया है? पहिल्या कोरिन्थीच्या 26 वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? हाँ बोलिए.
हे भाइयों अपने बुलाए जाने को तो सोचो हाँ। कि न शरीर के अनुसार हाँ। बहुत ज्ञानवान हाँ। और न बहुत सामर्थी। कौन सी पढ़ रहे हैं? पहला 1 Corinthians chapter 14:26 हाँ 26 26 14 का 26 इसलिए हे भाइयों हाँ। क्या करना चाहिए हाँ। जब तुम इकट्ठे होते हो जब तुम इकट्ठे होते हो तो हर एक हृदय में हाँ। भजन या उपदेश या अन्य भाषा या प्रकाश हाँ। या अन्य भाषा का अर्थ बताना रहता है। हाँ। सब कुछ आत्मिक। आप इकट्ठे होने के समय हृदय से उठते की नहीं बात? हे तो तुम्ही जेव्हा आराधनेसाठी एकत्र येतात ह्या गोष्टी होतात का? नहीं तो आके बैठते हैं, पर ऐसे बैठने बैठे तो मेरा कैमरा का प्रॉब्लम हो जाए, ऐसा बैठे तो ऐसे जर आले तर काय तुम्ही असंच बसून राहता का? ऐसे बैठे असंच बसून राहता का? मुंह कुछ बोलते हैं, तोंडातून काय बोलता का नाही? हृदय में धन्यवाद बोलते हैं। हृदयात धन्यवाद बोलता का? हृदय बोलने के लिए कैसे परिचय पता चलेगा? हृदयात बोललं तर कसं समजणार? हृदय में जो है वो मुंह बात करेगा। आणि हृदयात जे आहे ते तोंडा वाटे निघणार. तेरे मुंह अगर बंद है जर तुझं तोंड बंद तो आहे समझ तेरे हृदय में भी कुछ भी नहीं है। तुझ्या हृदयात पण काय नसतं हृदय जो है उसमें मुंह बात करेगा। आणि जे हृदयात आहे ते तोंडा वाटे अगर निघेल. तेरी मुंह बंद है, जर तुझं तोंड तू बंद आहे, इकट्ठा होने का समय तेरी मुंह बंद है, तुम्ही एकत्र असताना जर तुमचं तोंड समझने बंद आहे, का तू मर चुका है। तू समजाय तू मेला आहे. कुछ लोग आते, काही जण येतात असेच बसून राहतात. कुछ लोग आते, काही जण येतात असेच उभे राहतात. कुछ लोग आते हैं, काही जण येतात अशा पद्धतीने करतात. ये क्या है? हे काय आहे? हैं? तेरा घुटना में प्रॉब्लम है, तुझ्या गुडघ्यामध्ये काही त्रास आहे का? इसका एक्सरसाइज कर रहे तू? तू एक्सरसाइज करत आहे म्हणजे व्यायाम करत आहे का? कुछ लोग होते हैं, काही जण येतात. ये क्या है? हे काय आहे? और कुछ लोग है काही जण असेच उभे राहतात सबका मुंह देखते रहे। आणि सगळ्यांचं तोंड बघत राहतात. समझने का अगर तेरी मुंह से कुछ भी नहीं निकल रहे जर तुझ्या तोंडातून काय नाही निघते तो मर चुका है। तू मेलेला आहे लिखा है तसं लिहिलेलं आहे. अगर शब्द नहीं सुनेगा, जर शब्द नाही ऐकणार शब्द नहीं सुनेगा, शब्द नाही ऐकणार आमीन अहरोन उधर ही मर चुका है। आणि अहरोन तिथंच मेला आहे. बाहर रहने वालों को लगने का यो जिंदा है अंदर। बाहेर राहणाऱ्या लोकांना समजलं पाहिजे की तुम तो भी याच्यात इकट्ठा होने जिवंत आहे. का तब तुम जिंदा करके प्रभु को मालूम होने का, तुम्ही एकत्र जेव्हा येतात परमेश्वराला माहिती तेरी आहे, मुंह तुम्ही से तेरा जिवंत आहे. बराबर चित्त बाहर आने का, तुमच्या तोंडात भरलेले शब्द निघले पाहिजे नहीं तो मर जाएगा नाही तर मरताल आखिरी में। शेवटी. प्रेज द लॉर्ड। Praise the लूका सॉरी लेविया 16 का 13। लेवियाचं पुस्तक 16:13. उस धूप को हाँ। यहोवा के सम्मुख आग में डाले हाँ। जिससे धूप का धुआं हाँ। साक्षी पत्र के ऊपर हाँ। ऊपर के प्रायश्चित के ढकने के ऊपर छा जाए, हाँ। नहीं तो वह मर जाएगा। नहीं तो मर जाएगा। नाहीतर तो मरेल. प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. प्रार्थना का धूप, प्रार्थना जैसा धूप, प्रार्थनेचा समान धूप तुझ में से निकलने वाला प्रार्थना परमेश्वर के तनु में एक धूप के समान चढ़ रहा है। अगर तू ऐसा नहीं करेगा तू मर जाएगा। जर प्रार्थनेचे समान तुमच्यामध्ये निघालेले प्रार्थना जी आहे धूपाप्रमाणे देवासमोर जर नाही गेली तर तुम्ही मरण्याचे समान आहात. यीशु मसीह में आने के बाद तो वास्तव में हमें कम से कम तेरी ऑटो से हमें एक प्रार्थना हमें पहुंचना चाहिए, निकलना येशू चाहिए। ख्रिस्तामध्ये जर तुम्ही आला आहात तर कमीत कमी थोडी वर प्रार्थनेचा शब्द तुमच्या मुखातून निघणं 20 साल हो गया, 25 साल हो गया, 30 साल हो गया, 5 साल हो गया, हमें आग की जैसा आया वैसा ही तू बैठे तो परमेश्वर की नजर में तू मरे। जर तुम्ही 25 वर्ष झाली, 20 वर्ष झाली, जर तुम्ही प्रभू मध्ये आलात, जर तुमच्या जीवनामध्ये प्रार्थना नाही तर तुम्ही मेलेली व्यक्ती आहात. कितने लोगों को प्रार्थना करना नहीं आते? इथं किती लोकांना प्रार्थना करायला येत नाही. प्रार्थना करने का प्रियो, प्रार्थना करायचं आहे प्रियजनो. इट्स लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. हमें धूप प्रार्थना को दर्शाते हैं। धूप हे प्रार्थनेला दर्शव. प्रकाशित वाक्य 5 का 8, प्रकाशित वाक्य 5:8, प्रकाशित वाक्य 8 का 3, प्रकाशित वाक्य 8चा
ये सारे वाक्य में लिखा है, त्या सर्व वाक्यामध्ये लिहिलं आहे हमें वास्तव में धर्मी का प्रार्थना धूप के समान परमेश्वर के सन्मुख में चढ़ गया धर्मी जणांची प्रार्थना धुपाप्रमाणे परमेश्वराकडे पोहोचते और परमेश्वर प्रसन्न हुआ। आणि परमेश्वर प्रसन्न होतात। अगर परमेश्वर को प्रसन्न करना है, जर परमेश्वराला प्रसन्न करायचं आहे, डेली तुम्हारा प्रार्थना जैसा धूप नियमितपणे तुमची प्रार्थना सारखी परमेश्वर के सिंहासन में पहुंचना चाहिए, देवाच्या कृपेच्या सिंहासनावर पोहोचलं नहीं तो पाहिजे। उनकी नजर में आप और मैं मरा हुआ। नाही तर त्यांच्या नजरेमध्ये तुम्ही आणि मेल्यासारखे आहोत। इसलिए नहीं मरने के लिए नाही आज मरण्यासाठी इतना बात हम आपको मैं बोल दिया, आणि इतक्या गोष्टी दासांनी तुम्हाला सांगितल्या आहेत, नहीं तो मर जाएगा। नाही तर तुम्ही मरताल। प्रभु नहीं चाहते हमारा मरण, आणि प्रभु चाहत प्रभु नाही नहीं आपलं चाहते हमारा आत्मा का मरण। मरण। नाही चाहते आत्म्याचं मरण। अपन आंखें बंद करें। आपण आपल्या डोळे ओ री बाबा नगा शानदार दिगा बाबा री बेल पौड़ा बार गन बचगतिया। हे सब शक्तिमान परमेश्वर हमारा प्यारे खुदा, ये सुंदर समय के लिए हम आपका धन्यवाद करते परमेश्वर। भाई लॉर्ड, स्वर्ग आपका सिंहासन, पृथ्वी आपका चरण स्थान परमेश्वर, आपका चरणों बैठकर आपका तुझी आराधना महिमा करने के लिए परमेश्वर तुझने कृपा की। जित बातों का धन्यवाद करते परमेश्वर। भाई लॉर्ड, हमें भला बुरा प्रेज लॉर्ड हमें जाने के लिए परमेश्वर अवसर दिया, तो भी हमें परमेश्वर प्रेज मराव अवस्था से बचाने के लिए हमें पवित्र आत्मा हमें तूने परमेश्वर अपना जन से तूने बातें की। इस बातों का मैं धन्यवाद करते प्रभु। आपका हाथ में समर्पण करते परमेश्वर। हम कदा भी नहीं चाहते प्रभु हम फिर से हमें तेरी नजर में मारे, हमें तेरे हाथ में समर्पण करते। हमें आपका आत्मा का बात सुनकर आत्मा जीवदायक होकर परमेश्वर आगे बढ़ने के लिए हमें एक को सार करने के लिए प्रार्थना करते हैं। आपका हाथ में समर्पण करते परमेश्वर। भाई लॉर्ड, सारी आदर महिमा सब आपके दे रहे प्रभु। हमारा प्रार्थना धन्यवाद है। ये छोटी सी प्रार्थना यीशु मसीह के नाम से मां सुनगण स्वर्ग पिता, आमेन। प्रेज द लॉर्ड।